माझा सरांना तुम्हाला पण नमस्कार सर. आणि आज आपला जेमिनी क्लास आहे. आणि जेमिनी क्लासमध्ये आपण चरकारक वगैरे स्थिरकारक चरकारक हे मागच्या वेळेला शिकलो होतो. जो स्थिर मध्ये आहे आत्माकारक रवी चर बुध येतो. अमात्य बुध आहे स्थिर मध्ये. तर चर मध्ये चंद्र येतो, मातृमध्ये मंगळ आणि चर मध्ये रवी, मातृ चंद्र आणि कारक शनी. पुत्रकारक मध्ये गुरु, त्याचा चरकारक मंगळ आणि ज्ञाती शनी आहे, तर त्याचा चर गुरु आहे. दाराकारक शुक्र आणि त्याचा शुक्रच आहे. असं आपण का मागच्या वेळेला शिकलो होतं सर्व. तर सर मी तुम्हाला विनंती करते, तर पुढचं काय शिकवणार आहात त्याबद्दल आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय. तर सुरुवात करावी सर तुम्ही. धन्यवाद मॅडम. पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. तुमचं स्वागत आहे. आणि आता मी लॉक करतोय कारण की नंतर प्रॉब्लेम होतो, तर माझं लक्ष तिथे जात नाही. ओके, आपलं काम झालं. आता जे लोक आहेत मेंबर ते लोक येऊ शकतील बाहेर गेल्यानंतर सुद्धा, पण बाकी थोडस कठीण आहे नवीन माणसाला. बरं, ठीक आहे. बरं, चव्हाण मॅडम तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो. नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे. आपले दळवी साहेब आहेत, त्याच्यानंतर कुबल मॅडम आहेत, हळदवकर मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्यानंतर देशमुख मॅडम आहेत. तर इत्यादी सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जे जे काही आपलं ज्योतिष आहे त्याच्यामध्ये पार्ट 4 आहे, म्हणजे चौथा भाग आपण घेणार आहोत. आता चौथा भागमध्ये अगोदर आपण 3 भाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक इंट्रोडक्टरी लेक्चर होतं, तसं हे 5वं लेक्चर आहे. पण तरी सुद्धा बरीच लेक्चर होतील त्याच्यामध्ये. आणि आज आपण फलादेशावरती सुरुवात करणार आहोत. मला असं वाटतं की आपण जे काही मांडणी आहे ती तुम्हाला लक्षात आली असेल. मी जो चार्ट पाठवलेला आहे तर त्या चार्ट वरून तुम्हाला कळेल की आत्मकारक अमात्यकारक ग्रह कोणता आहे. तर त्याचं फलित कसं द्यायचं त्याच्याबद्दल काही कोणाला कळलं नाहीये का, तर ते जर कळलं नसेल तर सांगा, त्याच्यावरती आपण पूर्णपणे फलादेश हे करू. काही प्रश्न आहेत का कोणाचे? काही कळलं नाही असं? सर, जेव्हा कॉम्बिनेशन मध्ये ग्रह येतात एकापेक्षा जास्ती, त्यावेळेला मग फलादेशासाठी कसं हे करायचं? त्याच्यातही अमात्यकारक आत्मकारक असंच घ्यायचं का? कॉम्बिनेशन म्हणजे कसं आहे? हे कॉम्बिनेशन ग्रह मध्ये एकपेक्षा जास्ती ग्रह जर एका भावात आले, एका स्थानात आले तर येणार, कधी येणार नाही. कधी येणार? नाही. अमावस्या असेल तरी सुद्धा येणार नाही. हो का? अमावस्या असेल तरी सुद्धा येणार नाही. विकलेचा पण फरक पडतो मॅडम. कला विकला. अच्छा. हा ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो ना, तर हा अमावस्याच्या वेळेला कदाचित असं काही भाग होऊ शकतो, किंवा रवी सोबत एखादा ग्रह असेल गोचरीचा आणि हा त्यावेळेला सुद्धा विकलेमध्ये फरक आला तरी सुद्धा तो ग्रह जो आहे तो आपली जागा बदलतो. हा, म्हणजे कारण त्याचं आपल्या मूळ स्थान जे आहे. कुंडलीत कसं एकापेक्षा जास्ती ग्रह असतात की नाही? हो, येऊ शकतं, येऊ शकतं. हा पण ते कसं आहे की त्यावेळेला आपण जेव्हा हे करतो ना, हा तर तेव्हा ते पारंपरिक मध्ये आपण युती धरतो. याच्यामध्ये युती कधी होत नाही. अच्छा. म्हणून फक्त ते गोचरच करायचं. नाही, गोचर नाही पूर्णपणे. जसं की एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या वेळेला होतो हा त्यावेळेला रवी सोबत जरी कुठला ग्रह असेल किंवा चंद्रासोबत जरी कुठला ग्रह असेल हा तरी सुद्धा कुठल्याही ग्रहाची युती जर होणार असेल तरी हा सुद्धा त्या ठिकाणी त्या जातकाच्या याच्यामध्ये तो ग्रह कधीही आपलं स्थान बदलत नाही. तो ज्या ठिकाणी कले विकलेला असेल त्याप्रमाणेच त्याला 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 स्थान मिळतं. मग ते ज्ञातिकारक असो, दाराकारक असो, जसा ग्रह असेल हा त्याप्रमाणे. आणि ती त्याप्रमाणे. सिक्वेन्स जी आहे ती हो सिक्वेन्स तशा पद्धतीने मांडलेली आहे. फक्त एवढंच आहे की आत्माकारक ग्रह हा सूर्य असायला हवा, हो अमात्यकारक ग्रह असायला हवा, हा नियम आहे. हो मातृकारक चंद्र असायला हवा, पण नाही आला. तर मग त्याच्यातून आपल्याला पाहायचं आहे की यदा कदाचित चतुर्थ स्थान
जे काही मातृपितृ कारक आहे आणि तिथे समजा जर शनीसारखा ग्रह आला गेल्या वेळेला आला होता, मग अशा हो वेळेला माता किंवा पिता जो आहे तो निश्चितच त्या जातकाच्या बद्दल चिंतित असेल किंवा चिंतित राहील, हो असा आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जसं पंचम स्थान आहे, मागच्या वेळेला पंचम स्थानामध्ये सांगितलं होतं की मंगळ जर आला तर पुत्र प्राप्ती किंवा जे काही पुत्री प्राप्तीनंतर जातकाचं जीवनामध्ये त्या ठिकाणी कार्याला सुरुवात होईल, कारण का तो तिकडे ऍक्टिव्हेट लवकर होणारा ग्रह आहे. मग प्रॉपर्टीच्या हो बाबतीमध्ये विचार केला होता आपण, पंचम स्थानामध्ये मंगळ आला तर, म्हणजे पंचम स्थानापेक्षाही पुत्रकारक ह्या स्लॉट मध्ये आल्यानंतर. हो कळलं का? असं. हो सर, आलं लक्षात. ओके. थँक्यू सर. तर बोला मॅडम, बोला. आता आपण म्हटलं चतुर्थ स्थानात शनी आला हो. तर मातेविषयी दुःख निर्माण होईल की मातेपासून आपल्याला दुःख निर्माण होईल? नाही, आता भाग असा आहे मॅडम की समजा जर चतुर्थ स्थानामध्ये शनीचं गोचरीने किंवा त्या ठिकाणी आल्यानंतर त्या हा. जातकाच्या जीवनामध्ये आई संदर्भात काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होतील. आता ते प्रश्न कसा आहे की बाल्यावस्थेमध्ये जेव्हा व्यक्ती जन्माला येतो त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित त्या बाळापासून मातेला होणारं दुःख असं गृहीत धरलं जाईल. कधी कधी जर समजा मंगळ जर चतुर्थात आला तर माता खंबीर असेल किंवा मातेला कष्ट येणार, पण मातेचा खरा कारक किंवा पितृकारक जे स्थान आहे त्याचा कारकग्रह म्हणून चंद्र सांगितलेला आहे हो. तो त्या ठिकाणी. पण त्याच्याऐवजी जर दुसरा ग्रह आला तर गुरु त्या ठिकाणी स्थानामध्ये उच्च म्हणून सांगितलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी चतुर्थ स्थानामध्ये. मग त्या ठिकाणी माता आणि पिता हे दोघेही सुखी असतील अशा तऱ्हेचा निर्णय त्याच्यामध्ये विचार केला जातो फलादेशामध्ये. पण जर समजा शनी असेल, मंगळ असेल, तर त्या ठिकाणी आई किंवा वडिलांना त्या ठिकाणी निश्चितच कष्ट सोसावे लागतील. आणि असं आपण मूळ कुंडलीमध्ये पण आपल्या पाहिलं आपण जन्माच्या वेळेला, तर कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये आरंभी जीवन जे आहे ते अतिशय सुख वस्तूमध्ये असतं, चांगल्यापैकी तो जगतो. कारण त्याला चंद्रासोबत एखाद्या शुभग्रहाची युती जर असेल तर त्या ठिकाणी त्याचं बालपण किंवा त्याचं कौटुंबिक जे आहे ते चांगल्यापैकी यशकारक मिळतं असं. हा. ओके सर. बरं, आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? आपण आता कुंडली मांडूया. सगळ्यांना कळलेलं आहे की कुठला ग्रह कुठे आला पाहिजे. पण आता मला असं वाटतं की थोडस आपण उपपदावरती आज सुरुवात करूया असं माझं मत आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे सांगा. सर दोन ग्रह जर एकाच डिग्रीवर असले तर? नाही होते मॅडम, कधीच होणार नाही. कला विकला ही मला पाहिजेच ना. तरी वेगळ्या असतील ना. कला विकला अच्छा, ह्या कला वेगळ्या राहतील, बरोबर आहे. हा, अंशसंख्या असली तरी कला विकला वेगळ्या अंश राहतील. कला विकला वेगळा येणार. तुम्ही मी सांगितलं की गेल्या वेळेला आपण एक कुंडली मांडली होती की त्यावेळेला चंद्र आणि रवी हे तूळ राशीला अंशात्मक होते, पण कले विकलेमध्ये त्यांची फरक आला तफावत होता. होती. आणि बुध शुक्राची युती होती. मला वाटतं सूर्य सिद्धांताच्या वेळेला आपण ती कुंडली मांडली होती. सूर्यसिद्धांतात होतं ते. हो. त्याच्यामध्ये 29 अंशाला आणि 28 अंशाला शुक्र आणि बुध होता, पण त्याच्यामध्ये सुद्धा कले विकलेचा फरक येणार. कारण हे ऑर्बिटच तसं आहे त्या ठिकाणी तारामंडळ, तर त्या ह्याच्यावरती असा भाग जो आहे तो कधीही येणार नाही. नाही तर हे शास्त्र त्यांनी बनवलंच नसतं. बरं, दुसरा एक आणखी विषय सांगतो तुम्हाला की जेमिनी पद्धतीमध्ये अनेक लोकांनी काही पुस्तकं त्यांच्या मनाप्रमाणे लिहिलेली आहे, पण त्याच्याशी फलादेशाचा तिथे त्यांनी संबंध जोडलेला नाही. आणि जे काही त्यांनी निवेदन केलेलं आहे ते त्यांच्या मनाच्या त्याच्यावरती की त्यांना काय वाटतं त्याला अनुसरून त्यांनी त्याच्यामध्ये सारांश नमूद केलेला आहे. ते लक्षात ठेवा. आणि माझ्याकडे ज्या नोट्स आहेत तर त्या हिंदीमध्ये आहेत, तर त्या हिंदीचं जे व्याकरण आहे तर ते संस्कृत मध्ये होतं आणि त्याचं मग हिंदी रूपांतर केलेलं आहे. तर ते मुळातले जे काही योग आहेत त्याच्यामध्ये ते कशात नसतो, तर ते क्लास संपल्यानंतर मी पाठवेन. बरं, आता मॅडम तुम्ही लावू शकाल का कुंडली का मी लावू इथून? नाही, लावते ना, सांगा ना कोणतं लावू पेज? लावा ती जी मुख्य कुंडली जी आहे ना ओके, तीच हा लावा चालेल सगळ्यांना. चालेल. होय. आता फक्त की काही हुशार मंडळी आहेत त्यांनी मदत करावी, कारण त्यांच्याकडे जी कुंडली आहे तर आपण उपपदाचा आता विचार करणार आहोत, तर त्यावेळेला ती कुठल्या तऱ्हेने हे करायची.
आता ही तारीख तर सगळ्यांना माहिती आहे की 6/12/1977 तारीख आहे. सकाळी 6:13 जन्म, ठाणे, व्यक्ती पुरुष आहे. कळलं? कळलं? आता इथे भाग असा आहे की प्रथम स्थानामध्ये आलेला कसं बनवायची कुंडली. तर इथे लग्नाधिपती मंगळ हा त्यापासून 9व्या स्थानामध्ये आहे. मग आता लग्नाधिपती मंगळ हा जर 9व्या स्थानामध्ये आहे तर त्या ठिकाणी 9 स्थानं पुढे जायचं आहे. तर 9 स्थानं पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काही लग्न आहे तर ते लग्नाची निवड करायची आहे. तर तिथून आपण जर बघितलं तर मीन लग्न येत आहे का बघा जरा. होय सर. मी हो सर हो. हा, मग आता मीन लग्न जर तिथून आलं तर त्या ठिकाणी मीन लग्नाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कुंडली मांडायची आहे. कळलं? आलं लक्षात? म्हणजे तिथून तो 9वा आहे, तिथून 9वा आहे. बरोबर आहे? हा, हो सर. तर 9वा असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला 9 स्थाने पुढे जाणं आहे. परत मी सांगतो, आपल्याला लग्नात असेल तर त्या ठिकाणी प्रथम स्थानच जे काही असेल ते मांडायचं. लग्नेश सप्तमात असेल तरी सुद्धा ते सप्तम स्थानापासून त्याचे सप्तम स्थान जे आहे ते लग्नच येतं. सप्तमामध्ये असणारा ग्रह लग्नेश सप्तमात असेल तर लग्न स्थान तेच असतं. तर आता इथे आपण बघितलं तर त्या ठिकाणी लग्न कोणतं आहे जातकाचं. तर जातकाचं लग्न जे आहे ते वृश्चिक आहे आणि वृश्चिकेचा अधिपती हा भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे. तर तो कोणत्या राशीमध्ये आहे तर तो चर राशीमध्ये आहे. भाग्यस्थान तिथून किती अंतरावरती आहे तर 9 स्थानावरती आहे. 9व स्थान आपण म्हणतो, त्यापासून पुढे 9 स्थानामध्ये जायचं आहे. मग 9 स्थानामध्ये अष्टमी राशी ही पण कुठली आहे तर द्विस्वभावी राशी आहे. बघा, चर राशी आणि द्विस्वभावी मध्ये फरक आहे, हे पहिल्यांदा आपण शिकलो होतो. मग त्याच याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की तिथे लग्न कोणतं आलं तर मीन आलं. जे जाणकार मंडळी आहेत त्यांना काय वाटतं, बरोबर आहे का? होय सर, बरोबर आहे. हो सर बरोबर आहे. बरोबर आहे ना. मग आता आपल्याला बघायचं आहे की मीन लग्नामध्ये पहिला आत्माकारक ग्रह शोधायचा आहे. तर मॅडम, आत्माकारक ग्रह आताचा जो चार्ट आहे ना तो लावा तुम्ही. आता होय. मीन लग्न कन्फर्म झालं. आता हा काढा. सूर्य आहे सर. सूर्य आहे. हा, सूर्य, बरोबर. जरा हेल्प करा. आत्माकारक सूर्य असायलाच हवा आणि सूर्य आहे. मी स्थिर आणि चर याच्यामधला तफावत सांगतो. आता जो काही चार्ट लावलेला आहे तर त्यामध्ये आत्माकारक ग्रह हा सूर्य असणं गरजेचं आहे. तर तो सूर्य आलेला आहे. म्हणजे प्रथम स्थान जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जातकाच्या याच्यामध्ये प्रथम स्थान हे बलवान झालंय. मग मीन राशीमध्ये सूर्य लिहायचा असतो, लिहायचा आहे. कळलं? बर. दुसरं जे स्थान आहे अमात्यकारक, तिथे बुध असणं गरजेचं आहे, पण तिथे मंगळ आलेला आहे. तर त्या मंगळाचा फलादेश हा प्रधान म्हणून आत्माकारक सांगितलेला आहे. अमात्यकारक पण अमात्यकारक. त्याच्यानंतर भ्रातृकारक मंगळ असायला हवा, पण तिथे आलेला आहे चंद्र. मातृकारक चंद्र असायला हवा, तिथे आलेला आहे बुध. पुत्रकारक गुरु असायला हवा, तिथे गुरुच आलेला आहे. म्हणजे इथे आपण जर बघितलं तर प्रथम स्थान आणि पंचम स्थान याचं अतिशय चांगल्यापैकी जातकाच्या जीवनामध्ये प्रतिसाद मिळेल. आलं का लक्षात? जातकाच्या जीवनामध्ये जो काही फलादेश मिळणार आहे तो त्या ठिकाणी पंचम स्थान आणि प्रथम स्थान म्हणजे आत्माकारक ग्रह हा जातकाला, आणि पंचम स्थान म्हणजे पुत्रकारक जे स्थान आहे, पुत्रकारक स्थान, तर त्या ठिकाणी त्याला अतिशय पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट की ज्ञातिकारक इथे शनी दाखवलेला आहे, पण आलेला आहे शुक्र. कळलं? त्याच्यानंतर खालचा जो भाग आहे तो दिसत नाही मॅडम, दाराकारक नाही, तो नाही. हा काढा, तो शनी तोच आहे. लावा. शनी आलाय, शनी दाराकारक. हा, आता दाराकारक शनी आलाय, मग तो कोण पाहिजे तर शुक्र पाहिजे ना. दाराकारक शुक्र पाहिजे ना. हा, शुक्र पाहिजे. शनी आला. बरं, आता ही कुंडली तुम्हाला प्राथमिक वाचन कसं करावं हे आपण अगोदर शिकलेलो आहोत. त्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? कारण हे जर समजलं नाही ना तर पुढे जाऊन तुम्हाला निरीक्षण मध्ये कठीणता निर्माण होईल. हे बोला. समजलंय सर.
हे समजलं. बरं, आता आत्माकारक, हा बोला बोला बोला. अमात्य ते दारापर्यंत सगळं समजलं सर, व्यवस्थित समजलं. अमात्य दारापर्यंत समजलं ना? हो. बरं, ठीक आहे. बरं, आत्माकारक ग्रह आलेला आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं असतं, जसं आपण पारंपरिक मध्ये बघतो की ग्रह उच्चीचा आहे का नीचेचा आहे का, तसंच ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे ही जी स्थिर आणि चर याच्यावरती स्थिर कोणता असायला पाहिजे आणि तो कोणता आलेला आहे, तर त्याच्यावरती गुणमेलन करायचं असतं, म्हणजे फलादेश द्यायचा असतो. हे आलं लक्षात? हा विषय अतिशय भिन्न आहे, त्यावरती तुम्हाला चांगल्यापैकी कमांड येणं गरजेचं आहे. कळलं का? आणि ते जर नाही आलं तर गडबड होऊन जाईल. हा, मग आता अशा वेळेला जरा वैयक्तिक आवाज बंद करा कोणाचा आहे. हा, चव्हाण मॅडम जरा लक्षात ठेवा. हा सर, केलं बरं. सर इथे आत्माकारक पण चर आणि स्थिर एकच आले आहे, त्यामुळे मग याला पहिल्या स्थानाचंही चांगलं फळ मिळेल ना? हो, पहिलं स्थान आणि पंचम स्थान म्हणजे पुत्रकारक. हा, बरोबर. पुत्रकारक प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. कुंडलीचा दर्जा जो आहे ना मॅडम, तिकडेच हा. ठरला जातो. हो. ही आपल्याला सवय ठेवली पाहिजे की पहिल्यांदा हे स्थिर आणि चर ह्याच्यावरती पहिला कुंडलीचा दर्जा ठरला जाईल की कुठलं स्थान बलवान आहे, तर पंचम स्थान बलवान झालेलं आहे, म्हणजे पुत्रादी स्थान आणि आत्माकार. येस, पंचम स्थान आणि हे. आणि चतुर्थ स्थान जे आहे ते मातृकारक, त्याच्यामध्ये पण बुध आलेला आहे, म्हणजे तो शुभ ग्रह आहे, पण आला पाहिजे चंद्र. पण आता ते सगळेच ग्रह कसे मिळतील, त्याच्यामध्ये उणीव पण जाणवेल ना, काही कमतरता निघेल निश्चितच. ओके, बर. थँक्यू सर. आता आपल्याला फलादेश करते वेळी आज आता थोडासा भिन्न फलादेश देऊ, बाकी हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. बर, आता इथे मीन लग्नामध्ये मीन राशीमध्ये सूर्य आलेला आहे, याचा अर्थ जातकाच्या प्रथम स्थान हे बलवान झालेलं आहे. तर सूर्य कोण आहे, तर आत्माकारक आहे. बरोबर आहे. तर मीन लग्नाला सूर्य हा जरी तिथे उपपदामध्ये आपण बघितलं तर मीन लग्नाला षष्ठ स्थान हे शिवराशीचं येते की नाही? येते सर. हो, षष्ठी. येस. मग आता त्या ठिकाणी षष्ठ स्थानाचं जे काही फलादेश आपण पारंपरिक मध्ये ज्याचा विचार करतो की मला षष्ठ स्थानाचा फलादेश कसा मिळेल, तर तो ग्रह हा स्पेशली कोण आहे आणि तो कुठे आहे. तर कोण आहे ग्रह, तो षष्ठ स्थानाचा अधिपती सूर्य आहे. लक्षात घ्या परत, नाही का? आणि तो त्या ठिकाणी जेमिनी पद्धतीमध्ये आत्माकारक म्हणून ठरलेला आहे. तर षष्ठस्थान हे निषिद्धच आहे असं म्हणता येणार नाही. तर त्या ठिकाणी तो स्थिर ग्रह म्हणजे कारक ग्रह सूर्य हा त्या ठिकाणी प्रथम आलेला आहे. याचा अर्थ कुंडली जी आहे ती निश्चितच तिथे बलवान झालेली आहे. मग ती जर बलवान झाली तर त्या षष्ठ स्थानाचं फलित जातकाला कसं मिळेल, तर अतिशय उत्तम प्रकारे त्याला फलित मिळेल असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. काय याच्याबद्दल काही कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची, काही बोलायचं आहे? मी बोलू का सर, एक मिनिट? मग बोला. आता म्हणजे षष्टेश रवी आत्माकारक झाला तर आपण इथून नोकरी पण बघतो, म्हणजे तो जातक उच्च पदस्थ असेल म्हणजे नोकरीत, असं पण म्हणता येईल ना? असा संदर्भ आपण लावू शकतो. असा संदर्भ आपण लावू शकतो. म्हणजे तिथे नोकरीच नाही पण इत्यादी ज्या गोष्टी आहेत, शत्रूवरती विजय संपादन होईल का, तर त्या ठिकाणी तुम्हाला षष्ठस्थान आहे. षष्ठस्थान हे मामाचं कारक आहे, त्याच्यामुळे षष्ठस्थान म्हणजे आईचं भावंड मूळ कुंडली. तर त्या ठिकाणी तो सूर्य आत्माकारक आलाय, म्हणजे यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये सपोर्टिंग प्लॅनेट ज्याला आपण षष्ठाधिपती म्हणतो, सूर्याला एकच राशी असल्यामुळे सूर्य आणि चंद्र ह्याला एकच राशी आहेत, तर त्याचा जो काही कारक ग्रह जो आहे तो षष्ठस्थानात लग्नी बसलेला आहे, म्हणजे तो आत्माकारक झालेला आहे, त्याचं परिवर्तन झालेलं आहे. आत्माकारक म्हणून परिवर्तन झालेलं आहे. याचा अर्थ जातकाला षष्ठ स्थानाचे फलादेश अतिशय उत्तम मिळतील. जर यदा कदाचित सूर्य हा 2 राशीचा कधी होणारच नाहीये,
तो एकच राशीचा आहे. सूर्य सिद्धांतामध्ये आपण पूर्णपणे स्पष्टीकरण केलेलं आहे की सूर्यापासून येणारे ग्रह आणि चंद्रापासून होणारे ग्रह हा त्याचा योग सांगितलेला आहे. बरोबर आहे? होय. हा. मग आता अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा फलादेश द्यायचा असेल तर विचारपूर्वक फलादेश द्यायचा. आणखी तुम्हाला काही कळलं नसेल तर तिथे तुम्ही सांगू शकता, विचार करू शकता. बोला. थँक्यू. लक्षात आलं? हो हा, सर. बोला भागवत मॅडम, बोला. सर सर इथं मीन लग्न आले, पण जर एखाद्याच्या कुंडलीत तिथे लग्नीच सिंह रास असेल आणि सूर्यच आत्माकारक आला, हो, तर मग अशा वेळेस आपण त्याला काय सांगू शकतो? निश्चितच प्रथम स्थान बलवान झालेलंच आहे. आता आम्ही उदाहरणार्थ आपण एकदम असं बघितलं, हा सांगतो सगळ्या प्रश्नांचं उत्तर देतो. आता मीन हा लग्न निवड केलेली आहे, तर मीन लग्नामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मुख्य गाभा तुम्ही लक्षात घ्या. आपण मीन लग्नाची मांडणी जी निवड केलेली आहे तर ती ग्रहांची जेमिनी मधलं मीन लग्न निवडलेलं आहे. कारण हो, का की आरूढ लग्न आलं म्हणून ते हा, घेतलेलं आहे. येस हा येस. बरोबर. पण मूळ कुंडलीचं याच्यामध्ये बघितलं आपण तर ते लग्न कोणतं आहे, तर वृश्चिक आहे ना. वृश्चिक. हा हा. मग त्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्याचं जे आपण कन्वर्ट केलं, त्याचं आरूढ बनवलं. हा आता पुढे जाऊन आणखी तुमचा जो संशय आहे त्याच्यावरती पण आपण विवेचन करणार आहोत. तर हा त्यामध्ये आपल्याला मूळ कुंडलीचा गाभा पण विचारात घ्यायचा आहे, तो आता नंतर. हा पण आता जे ओके. आरूढ आपण तयार केलेलं आहे तर त्या हा आरूढ मध्ये येणारे जे मीन लग्न आहे, तसं तुमचं म्हणणं असं आहे की समजा ते सिंह लग्नच आलं असतं, हा बरोबर आहे, हा आणि त्यावेळेला तोच लग्नेश म्हणून लग्नात आत्माकारक हा ग्रह ठरला असता, तो हा अतिउत्तम म्हणून त्याचा विचार केला असता. पण हम्म, तरी सुद्धा इथे सुद्धा तो अतिउत्तमच आहे. कारण का तो जरी हम्म, षष्ठेश असेल आरूढ मध्ये हम्म, तरी सुद्धा हम्म. तो आत्माकारक हा आत्माकारकच ठरलेला आहे. म्हणजे स्थिर आणि हो. चर मध्ये त्याचं एकच गुण आलेला आहे, हम्म, हो. स्थिर आणि चर. ओके. हा. हो. काही संशय थँक्यू. असेल तर विचार. आपल्याला काही तसं हे नाहीये, तुम्हाला निश्चितच हे आलं पाहिजे. सर मी विचारू? हा, बोला. हा आता हा रवी आपल्याला मीनेमध्ये मिळाला. हाच जर हो, रवी आपल्याला आत्माकारक तुळेमध्ये मिळाला असता तर मग आपण निचेचा पुढे रवी असतो हे करू शकतो? नाही नाही नाही, याच्यामध्ये विशेषचा रवी म्हणून पण तो तसं नाही करायचं. आत्माकारक ठरलेला आहे. तो बस आत्माकारक नाही आहे. हा म्हणजे मग निचेचा उच्चीचा वगैरे असं काही भानगडी नाही. नाही नाही नाही. आपल्याला आलेलं जे लग्न आहे ते हा आरूढ आहे. परत सांगतो, आता पाटील मॅडमने जे सांगितलं ते आरूढ आहे. हम्म. तर हो आरूढ म्हणजे मूळ कुंडली. आरूढ म्हणजे त्या ठिकाणी त्याचं आपण एखादा स्वारी करतो एखाद्या गोष्टीवरती, त्याला आरूढ म्हटलेलं आहे, हो स्वारी होणे. तर तशी त्या वृश्चिक लग्नाची स्वारी जी आहे ती रूपांतर तिचं जे आहे ते मीनेशी संबंध आलेला आहे. तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये जे गुणधर्म घ्यायचे आहेत ते मीनेचे सुद्धा असतील. म्हणजे द्विस्वभावी रास आहे मीन, त्याचा सुद्धा विचार करायचा आहे. त्याचा ओके सुद्धा सर आलं लक्षात. आपल्याला हा, कारण का की मीन राशीमध्येच आलेलं आरूढ आहे. तर हो ते आरूढ सूर्य आहे आणि त्या ह्याच्यामध्ये सूर्य आणि प्रथम स्थान हे बलवान आहे. जर समजा जर तरचा पण विचार करायला हरकत नाही. चव्हाण मॅडम, मी गप्प का? जर तरचा विचार करायला हरकत नाही. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जर शनी आला असता तर आरूढ कोणाकडे ताब्यात असतं? शनीकडे. आणि ते अतिशय कष्टमय आहे. ते तर तुम्हाला गृहीत धरणं गरजेचंच आहे. कारण का की शनीचा जो फलादेश आहे तो बदलणार नाही. अडथळे निर्माण होणार आणि अतिशय प्रॅक्टिकल असणार. आणि त्याच ह्याच्यातून जातकाच्या जीवनामध्ये आपण जर बघितलं तर तुम्हाला पुन्हा तिथे विचार करायचा आहे ह्या ह्याच्यामध्ये. बर, आता तिसरी स्टेप सांगतोय तुम्हाला. तिसरी स्टेप ह्या ह्याच्यामध्ये वृश्चिक राशीचा लग्नेश जो आहे तो त्या ठिकाणी बघा, कॅल्क्युलेशन विसरू नका. नीच राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये मंगळ आलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला त्या भाग्यस्थानाचं आरूढ करायचं असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी पुढची स्टेप लेवल सांगतो तुम्हाला. तर त्या ठिकाणी तुम्हाला कर्क राशीचा अधिपती चंद्र त्या राशीपासून कितव्या राशीत आहे तर त्याचं एक
भाग्यस्थानाचं आरूढ बनलं जातं, म्हणजे चंद्राचं आरूढ आहे. आलं का लक्षात? होय सर. आता चंद्र मूळ धनुराशीत पत्रिकेमध्ये येईल. हा, हा धनुराशीत येईल ना, म्हणजे मग तिथून तो कितवा आहे? नाही ना मॅडम, असं नाही. हा, हे पण ना, तिथून भाग्यापासून तिसरा आहे ना चंद्र. हा हा, आणि मग तिथून परत 1 2 3 सॉरी 8 8 म्हणजे वृश्चिकच येईल. हा, हा, मग ते तसं बघायला पाहिजे. होय होय सर. बरं का? हे अशा थोड्याशा, हे म्हणून ते जेमिनी असं कोण शिकवायला मागत नाही. हे असं आहे. चव्हाण मॅडम, काय तुमचं मत आहे? हो सर, बरोबर आहे. बरं, ठीक आहे. आता भाग्याचा इथपर्यंत आरूढ हा, हा. बरं. आता इथे कळलं आपल्याला. आता आपल्याला मूळ पत्रिका आता ही वाचायची आहे, आरूढ लग्नाची, बरोबर आहे. आणि त्या ह्याच्यावरती आपल्याला फलादेश द्यायचा आहे. तर तुम्ही बघा, हा मीन लग्नाचा जो काही पार्ट आहे ते आरूढ तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये रवी आलेला आहे. जे जातकाच्या जीवनामध्ये षष्ठ स्थानापासून त्याची फलश्री प्राप्त होईल. फलादेश त्याला षष्ठ स्थानाचा मिळेल. म्हणजेच काय की तो आत्माकारक ग्रह ते स्थान ठरलेलं आहे. आत्माकारक, गॉट इट? म्हणजे त्या ठिकाणी षष्ठ स्थानाचे जे काही फलादेश असतात त्याला अनुसरून तुम्हाला निश्चितच जातकाच्या जीवनात चांगला फलादेश मिळेल. कोणत्या स्थानाचा? तर षष्ठ स्थानाचा. आलं का लक्षात? सर. आता आपल्याला पाहायचं आहे, आता एखादं स्थान सांगा दुसरं. आता आपण षष्ठ स्थान बघितलं, बरोबर आहे, कारण षष्ठ स्थान हे सूर्याचं होतं त्या ठिकाणी. म्हणून जर आपण असा विचार केला की अष्टम स्थानाचा तिथे आलेली रास कोणती आहे, तर तूळ आहे का नाही, ठीक आहे. आरूढ मध्ये? आरूढ हा म्हणजे मॅडम, तूळ आहे. आरूढमध्ये तूळ. तूळ. हो सर, तूळ आहे, तूळ आहे. तूळ आहे सर. येस. मग आता आरूढ लग्नाच्या मध्ये अष्टम स्थान हे जे आहे ते निषिद्ध स्थान म्हणून आपण समजतो आपल्या पारंपरिक मध्ये, पण त्याच्यातून पण आपल्याला चांगले गुणधर्म पण मिळतात. मग अशा वेळेला त्या जातकाच्या याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुळेचं जे आरूढ आहे तर ते कुठे झाले, तर ज्ञातीमध्ये झालेलं आहे, नाही का? होय. हा, मग यदा कदाचित जे गुप्त स्थान आहे, गुप्त धन आहे, किंवा यदा कदाचित काही गोष्टी ज्या सिक्रेट्स आहेत तर त्या सिक्रेट गोष्टी ज्या आहेत त्या शुक्राच्या त्या ज्ञातीमध्ये तुम्हाला सापडतील. आणि तो शुक्र जो आहे तो निश्चितच त्या ठिकाणाहून चांगल्यापैकी फलादेश देण्याचा प्रयत्न करेल. हे अष्टम स्थाना संदर्भात सांगितलेलं आहे आपण, बरोबर आहे. आता एखाद्या व्यक्तीच्या भाग्यासंदर्भात जर आपण कुंडलीचा विचार केला तर पुन्हा तिथे जायचं आपल्याला. तर तिथे आपण बघितलं तर वृश्चिक राशी येते की नाही मीन लग्नाला, मीन आरूढला. परत आरूढ हा शब्द विसरायचा नाही. हो. हो सर, वृश्चिक राशी येते. हा, सगळ्यांचं नेटवर्क चांगलं आहे ना? बघा, लोक जात आहेत, मला उघडायला लागेल. एक मिनिट, मला लॉक उघडतो. तर काय आहे की बऱ्याच लोकांना येता येत नाही. उघडलं. सर, इथे अमात्यकारक मंगळ होता ना? अमात्यकारक मंगळच आहे मॅडम. मग ह्या चार्ट मध्ये बुध का दिसतोय? नाही, बुध बुध तो असायला स्थिर ना, असायला हवा. हा, हा, असायला हवा. हा, बरोबर. तर बुध असायला हवा. नैसर्गिक कारक आहे ना, बुध नैसर्गिक कारक आहे. हा, स्थिर. बरं, व्यवसायाचा लक्षात आलं. हा, बोला. बोला. व्यवसायाचा कारक ना. हा, व्यवसायाचा कारक आहे, आणखी बऱ्याचशा गोष्टींचा कारक आहे बुध. पण तरी सुद्धा हा, आता आपण कुठलं स्थान पाहूया? मीन राशीच्या आरूढ मधून पाहायचं तर आठवं स्थानचं झालेलं आहे, शुक्र आलेलं आहे. आता नवम स्थान बघायचं आहे का? तिथे आलेली राशी कोणती आहे? तर वृश्चिक आहे का? बरोबर आहे. हो सर. Yes. हो सर. मग आता त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तो चंद्र जो आहे रास कोणती आहे? चंद्राची आहे का? तर वृश्चिक म्हणजे मंगळाची आहे ना?
मंगळाची. हो मंगळाची. मग तिथे आलेला आहे कोण? भ्राताकारक चंद्र आलेला आहे. कन्फ्यूज होऊ नका, बघा, कन्फ्यूज होऊ नका. हा मूळ मंगळ पाहिजे पण आलेला चंद्र आहेत तिथे. हा, मग त्यावेळेला जातकाच्या याच्यामध्ये जे भाग्यस्थान आहे तर ते भाग्यस्थानचा अधिपती मंगळ असायला हवा. तो त्या ठिकाणी चंद्र आलेला आहे. म्हणजे जिथे मंगळाचं स्थान आहे आरूढ लग्नाला, परत आरूढ विसरायचं नाही. तुम्हाला हे पक्क करायला पाहिजे. आरूढ आरूढ विसरला की परत फलादेश मध्ये फरक पडेल. बर, आता ह्याच्यावरती आलेला ग्रह हा चंद्र आहे. त्याची बैठक भ्राताकारक मध्ये आहे ना. चंद्र हा कुठेशी आहे? भ्राताकारक. बर, आता तिथे आपल्याला काय विचार करायचा आहे तो लक्षात घ्या. पुन्हा पहिली गोष्ट म्हणजे भाग्यामध्ये आलेली राशी कोणती आरूढ लग्नाला? कोणती आहे? वृश्चिक आहे की नाही? हो हो. हा, आणि तो मंगळ जो आहे तो अमात्य कारक झालेला आहे. लक्ष घ्या, बघा, अमात्य हो कारक झालाय सर, ना. मात्यकारक आहे मंगळ. हो. मग तो अमात्य कारक झालेला आहे. कोण झालाय? तर भाग्य झालाय. आता अमात्य कारक हे काय सांगतं तर ते बुधाच्या अखत्यारीत आहे. मूळ कोणाकडे आहे? बुधाकडे आहे. म्हणजे जे स्थिर आपण म्हणतो तो बुध आहे, नाही आहे का? अमात्यकारक बुध आहे ना. पण तिथे आलाय मंगळ आलेला आहे. मग त्या ठिकाणी त्याला जी गाईडलाईन आहे ती कोणापासून घेतली पाहिजे? तर ती मंगळापासून त्याला मिळेल. म्हणजे बुधाची गाईडलाईन मिळणार नाही. आत्माकारक सूर्याची गाईडलाईन मिळेल, कारण का तो तिथे कारक आहे आणि स्थिर पण आहे. Got it? कारक पण आहे, स्थिर पण आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्याला तो मिळेल. आता राहिला भाग असा की त्या भाग्यस्थानाचा अधिपती हा अमात्य कारक असल्यामुळे त्याला प्रधान म्हटलेलं आहे. तर भाग्यामध्ये तो त्याला त्या ठिकाणी मिळालाय. तर जातकाच्या जीवनामध्ये जे काही त्याला भाग्यासंदर्भात प्राप्त होणार आहे ते मध्यस्थी करून मिळेल. का मिळेल मध्यस्थी करून? कारण का की त्या ठिकाणी, मॅडम हा चार्ट काढा जरा. आता सगळ्यांचा चार्ट लक्षात आलाय का सगळ्यांच्या? हो सर. ओके, फाईन. मग आता त्या ठिकाणी जातकाच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर काय होईल? आरूढ लग्नाचा भाग्येश हा वृश्चिक असल्यामुळे तो अमात्य कारक ठरलेला आहे. मग अमात्य कारक हा ठरला असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडतील तर त्या मंगळाच्या स्वरूपाच्या असतील. आता त्या मंगळाच्या स्वरूपाच्या म्हणजे काय? तर मुळामध्ये अमात्य म्हणजे काय? तर ज्याला प्रधान म्हटलेलं आहे. प्रधान म्हणजे काय? तर त्या ठिकाणी प्रधान जो आहे तो आपला विश्वासू, ज्याला आपण म्हणतो सचिव. प्रधान म्हणजे सचिव ना. सेक्रेटरी म्हणजे सचिव ना. प्रधान म्हणजे राजा, आणि प्रधान म्हणजे काय? राजा राजा, प्रधान म्हणजे सेनापती. म्हणजे त्याचा खालचा आला ना. प्रशासक. बरं, हे दीपक कोण आलेले आहेत? दीपक कोण आहात तुम्ही? दीपक बिर्जे सर. ओके, ठीक आहे, ठीक आहे. हा, बरं. प्रधान म्हणजे तुम्हाला त्या अमात्य कारकाचा जो काही भाग आहे तो काय सुचवलेला आहे तुम्हाला की एखाद्या व्यक्ती ऍडमिनिस्ट्रेशन हेड म्हणजे प्रधान ना सर. सल्लागार, कारभार सांभाळणारा म्हणू शकतो का सर? एखाद्या व्यक्तीला गाईडलाईन कोणत्या ग्रहापासून मिळेल? एखाद्या व्यक्तीला त्याची गाईडलाईन. आता अमात्य कारक ह्याचा मूळ शब्द जो आहे, मूळ जो भाग आहे त्याला म्हटलेला आहे प्रधान. आता त्या ठिकाणी प्रधान बुध हा आपल्याला स्थिर मध्ये सांगितलंय की नाही? सांगितलंय ना. त्याच्याऐवजी कोण आलाय? मंगळ आलाय. तर त्या ग्रहाला मंगळच उत्तर देईल. त्या व्यक्तीला मंगळाचाच फलादेश मिळेल.
बुधाचा मिळणार नाही. नाही. आता अशा वेळेला अनेक लोक जेव्हा असतात तर त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जे सल्लागार असतात किंवा त्याला सुचवणारे असतात, भाग्याची दिशा दर्शवणारे असतात. भाग्याची दिशा का ठरली आपण? कारण तो भाग्येश आहे म्हणून. कळलं? भाग्येश आहे म्हणून आपण आता भाग्याचा बद्दलचा विचार केला ना, वृश्चिक राशीचा अधिपती हो सर. म्हणून त्याचा म्हणून तो कोण असेल तर भाग्याची दिशा दर्शक कुठल्या ग्रहापासून होईल तर मंगळ. कोण आहे तो? तो अमात्यकारक. थोडस जे लक्षात घ्या असते. हो आलं लक्षात. मग त्या जातकाच्या म्हणजे सर जीवनामध्ये असं म्हणता येऊ शकतं का की त्याला जे कोणी सल्ला देणारे आहेत ते तो ऍडजस्टमेंटचा सल्ला असण्यापेक्षा डायरेक्ट रोकटोक किंवा तडकाफडकी जे जे काही निर्णय जसे घेतले जातील तसे सल्ले त्याला मिळतील असं म्हणू शकतो का सर आपण? मंगळाचं हे मंगळाचे विसरायचंच नाही. मंगळाच्या कार्यकर्तृत्वाखाली येणारे सगळे सल्ले त्याला मिळतील येस थोडक्यात. येस तर म्हणजे मंगळाच्या अनुषंगाने याचं भाग्य घडेल ना? नक्की. येस. आता कसं आहे मॅडम सांगतो तुम्हाला, परत परत आपण रिपीट करूया. बुध हा तिथे स्थिर दाखवलेला आहे की नाही? हो. होय. का दाखवलाय याचं कारण सांगतो. आत्माकारक ग्रह हा सूर्य दाखवलेलाच आहे मुळामध्ये, कारण ते त्याचा अधिकार आहे. मग प्रधानचा अधिकार कोणाकडे आहे तर बुधाकडे आहे, बरोबर आहे की नाही? मग भ्राताचा अधिकार कोणाकडे आहे तर मंगळाकडे आहे. मातृस्थानाचा अधिकार होय बरोबर आहे सर. मग चंद्राकडे आहे. पण आता समजा जर चंद्राच्या ठिकाणी जर मंगळ आला असता तर त्याला माते संदर्भातला जो फलादेश आहे तो मंगळापासूनच मिळेल. त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. कारण का? की आरूढ कोण झालेलं आहे? आरूढ मीन झालेलं आहे. हे सर पुन्हा समजून सांगा. थोडक्यात सर तिथं राज्य कोणाचं चालेल हे आपल्याला पाहायचं आहे. नाही म्हणजे मातेच्या संदर्भात चंद्राला जे फळ मिळेल ते मंगळाकडून मिळेल असं? नाही ऐका. आता माताकारक जो काही ग्रह आहे तो चंद्र आहे आणि तो स्थिर कारक आहे. तो स्थिर पण आहे. आरूढला तो स्थिर आहे. मग आता त्या ठिकाणी जर एखादा दुसरा ग्रह आलाय म्हणजे तिथे मंगळ आलेला आहे ना, का कोण आलेला आहे? आईचं वर्णन करते वेळी किंवा आईचा फलादेश देते वेळी तुम्हाला बुधाचं जे काही कारकत्व आहे त्याचा विचार करायचा आहे. बरोबर. अच्छा, म्हणजे आलाय म्हणून माते संबंधीचं सगळं काही फलित असेल ते बुधाच्या अनुषंगाने येईल. बरोबर आहे. आलं लक्षात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला परिवर्तन काय करायचं? आता इथे आत्माकारक ग्रह हा सूर्यच आहे. म्हणजे त्याचे स्वतःची कर्मभूमी, त्याचं स्वतःचं वागणं, त्याच्या ऍक्टिव्हिटीज किंवा त्याची स्ट्रक्चर जे काही आहे तर ते कोण आहे? तर ते सूर्य आहे. आणि तो तिथे स्थिर पण आहे आणि कारक पण झालेला आहे. आत्माकारक झालं, स्थिर आहे आणि चर पण आहे. म्हणजे ती कुंडली, ह्या कुंडलीमध्ये वैशिष्ट्य काय आहे की पंचम स्थान जे गुरुकडे आलेलं आहे आणि तो पुत्रकारक पण आहे, म्हणजे ते स्थान पण बलवान आहे. आता जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला विचारलं की माझं जीवन मुलासंदर्भात कसं असेल तर तुम्हाला जो काही कारक ग्रह आहे पितृकारक, पुत्रकारक, मग पुत्रकारक ग्रह कोण आलेला आहे तर गुरुला. तो तिथे पण गुरु आलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी 100% त्याला मार्क आहेत. 100% मार्क. मग त्यावेळेला तुम्हाला असा विचार केलाय की तो आरूढ लग्नामध्ये लग्नेश सुद्धा आहे. आरूढ मीन आले ना, लग्नेश पण आहे. हो सर, मीन लग्न आलं आरूढ म्हणजे तो लग्नेश पण आहे. दशमेश लग्नेश असं आहे. बरं, आता आपण भाग्यस्थानाबद्दलचा पहिल्यांदा एक हे विचार करू. बऱ्याच कुंडल्या मांडायला लागतील, त्याच्यानंतर तुम्ही परिपक्व होणार असं मूर्ता हे होणार नाही, असं नाही होणार. मग आता भाग्यस्थानाबद्दलचं पहिलं विश्लेषण करूया. भाग्यस्थानाचं पहिलं विश्लेषण म्हणजे वृश्चिक रास आहे. त्याचा जो लॉर्ड आहे, अधिपती आहे, तो कुठल्या याच्यामध्ये आहे? स्थिर मध्ये आहे. लक्षात घ्या. परत स्थिर राशीचा विचार केला पाहिजे ना. वृश्चिक म्हणजे 2, 5, 8, 11 स्थिर आहेत ना. मग त्या ठिकाणी तो स्थिर जे आहे त्याचा अधिपती हा अमात्यकारक ठरलेला आहे. आता जरा दुर्लक्ष दुसरीकडे करू नका, लक्ष दुसरीकडे देऊ नका. आता भाग्यस्थानावरती लक्ष केंद्रित करा.
बरोबर आहे? हम्म. आलं का? होय होय हो हो कळालं. आलं लक्षात सर. आता प्रत्येक स्थानाचा फलादेश देते वेळी आरूढ मध्ये बसलेले ग्रह आणि आरूढ मध्ये आलेलं लग्न किंवा राशी याचा एकत्रित विचार करायला हवा. वाक्य व्यवस्थित कळतंय का? आरूढ एकत्रित मध्ये विचार. असलेलं लग्न हा. आणि म्हणजे आरूढ तिथे मध्ये असलेले ग्रह. ग्रह, आता तो ग्रह अमात्यकारक आलेला आहे, तर त्याचा करता धरता ग्रह कोण असेल तर मंगळ आहे. बरोबर. मंगळ आहे. मग त्या ठिकाणी तो गुरुची अपेक्षा करू शकणार नाही. बर, अच्छा. गुरुची अपेक्षा नाही करू शकणार. हे सगळं सर फक्त भाग्यस्थानापुरतं झालं ना? येस. आता भाग्यस्थानापर्यंत झाले, पण मंगळाच्या 2 राशी आहेत, एक धनस्थान पण आहे ना. हो. म्हणून म्हणजे तिथे राशी कोणत्या किती आहेत? चंद्राला एकच रास आहे. मंगळ ग्रह त्याचं भाग्य ठरवेल, त्याच्यावरून तो धन कमवेल असं. म्हणजे हा, जे धन काय असेल त्याला ते. मिळेल. पण हा तो तिथे शेवटी अमात्यकारकच आहे. हा. त्याचा चर आणि स्थिर बदलणार नाही, तो म्हणजे अमात्यकारकच आहे. 2 स्थानावर मंगळाचा प्रभाव आपल्याला जाणवेल. जाणवेल. आणि धनस्थानावर आणि तो त्या ठिकाणी अमात्य म्हणून आहे. हा अमात्य म्हणून तो तर आहे. मुख्य सल्लागार तुम्हाला जी आवक आहे, इन्कम आहे, म्हणजे धनस्थान आहे, हा आणि भाग्य आहे तो सुद्धा वृश्चिकेचं धनस्थान आहे, म्हणजे अमात्यकारक आहे. धनस्थानापेक्षा अमात्यकारक आहे. म्हणजे ह्या अमात्यकारक दोन्ही गोष्टी कोणाच्या ताब्यात आहेत? तर मंगळाच्या ताब्यात. हा. बरोबर आहे. मग मंगळाच्या ताब्यात असल्यामुळे तिथे त्या जातकाच्या जीवनात फलादेश कोणत्या ग्रहाचा असेल तर मंगळाचाच असेल. हो सर, आलं लक्षात. आलं लक्षात? म्हणजे मंगळाचाच प्रतिसाद मिळेल. मग आता मंगळाचा प्रतिसाद म्हणजे व्हायला पाहिजे बुधाचा प्रतिसाद, पण तो मंगळ आला तर त्याला तुम्ही काही घालू शकत नाही. आणि याच्यामध्ये आपण जर बघितलं तर भाग्यस्थान ही 12 स्थानं, त्याच्यामध्ये 2 चंद्र आणि सूर्याचं 1, म्हणजे 10 स्थानाचे जे काही अधिपती आहेत ते रिपीट होतात. गॉट इट? 10 स्थानाचे अधिपती रिपीट होतात. हो, 10 स्थानाचे रिपीट होतील. बरोबर आहे. फक्त चंद्र आपला रवी आणि हे सोडलं तर, चंद्र सोडलं तर. बरोबर आहे. बरोबर आहे. बरं, आता भाग्यस्थानाच्या संदर्भातील तुम्हाला काही गैरसमज आहे का, काही आवश्यकता आहे तर विचारा. तर मी एवढं स्पष्टीकरण दिलं तुम्हाला. तो अमात्यकारक आहे, त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. हा बोला. बोला, कोण विचारत होता? बोला. नाही, कळलं सर, व्यवस्थित कळलं. फाईन. सर मी बोलू? आता हा बोला. सर बोला. इथे मंगळाच्या ऍक्टिव्हिटीज मधून याला धन मिळेल आणि याचं भाग्य घडेल, राईट? सांगतो. बरोबर आहे तुमचं म्हणणं पाटील मॅडम. असं आहे की आपण जेव्हा मूळ कुंडली तपासतो आणि त्याच्यामध्ये जर भाग्यात मंगळ असेल तर, बरोबर आहे, त्याचं भाग्य कधीही आरामशीर नसणार, आरामदायी नसणार. भाग्याचा कारक पारंपरिक मध्ये आपण गुरु समजलं की नाही? हो सर. बरोबर आहे की नाही? संततीचा कारक पण गुरु समजलोय की नाही? हो हो. विद्येचा कारक पण गुरु समजलोय की नाही? हो. पण जेमिनीमध्ये कसं आरूढवरती परिवर्तन होत आहे, याचा फलादेश कसा द्यायचा याबद्दल आपण विचार करणार आहोत. बरं, आता भाग्याचा भाग झाला म्हणजे तो धर्माचा झाला. धर्म हा मंगळाच्या अखत्यारीत येणारा धर्म. जर समजा एखाद्या व्यक्तीने विचारलं, आपलं जे आरूढ आहे त्याच्यावरून आलेली जी राशी आहे ते स्थान आहे कोणाच्या ताब्यात आहे तर मंगळाच्याकडे आहे. मी कोणत्या देवाची उपासना करू असं जर म्हटलं, आपण कोणी विचारलं आपल्याला, कारण आपण जो धर्म किंवा पूजा स्थान जे आहे कोणत्या देवताची करावी म्हणजे ते भाग्यस्थान आहे, तर त्याचा अधिपती अमात्यकारक म्हणून मंगळ आहे, तर त्या ठिकाणी गणपतीच उपासना करावी. हे झालं भाग्यस्थानाबद्दलचं कम्प्लिटली साहित्य. व्हॉट इट? भाग्यस्थानातील साहित्य. धर्मस्थान. आता आपण कर्मस्थानाकडे जाऊया. कर्मस्थानामध्ये कुठली राशी येते? धनु येते की नाही? कर्मस्थानाच्या ठिकाणी आलेली जी रास आहे ती धनु आहे. बरोबर आहे? त्याचा जो अधिपती आहे तो कुठला कारक झालाय? तो पितृकारक झालेला आहे. पुत्र.
आणि तो तिथे स्थिर पण आहे आणि चर पण आहे. बरोबर आहे? हो दोन्ही आहे. बरोबर आहे सर. हो हो सर. म्हणजे स्थिर पण आहे, चर पण आहे. म्हणजे ह्याचा अर्थ जातकाचा व्यवसाय अधिक कर्मस्थान, अधिक दशमस्थान किंवा दशमस्थानातील संदर्भातील एखादी गोष्ट ही कशी असेल, तर त्यावेळेला तुम्हाला एक ऑप्शन असा आहे की तुम्हाला वडिलांचा सुद्धा विचार करायला तिथे ते स्थान आपण घेऊ शकतो, तो ग्रह घेऊ शकतो. म्हणजे आपण मातृकारक म्हटलं आणि आता पितृकारक म्हटलं, तर त्यावेळेला तुम्हाला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये की तुम्ही दशम स्थानाचा विचार करतोय. पहिला आपलं कर्म, दुसरा आपला व्यवसाय आणि त्याच्यावरून इत्यादी गोष्टी. तर मी तो व्यवसायामध्ये आरूढ प्रमाणे मी व्यवस्थित होईल का होणार नाही. कारण का की कारक ग्रह याने जे काही तिथे आरूढ मध्ये जे बैठक आलेली आहे किंवा त्या ठिकाणी आत्माकारक म्हणून सांगितलेलं आहे. मी ते पंचम स्थान जे आहे ते पुत्रादी ज्ञानम असं आहे आणि तिथे कारक ग्रह पण तोच आहे. म्हणजे स्थिर तो आहे, ते चर पण तोच आहे. याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये दशम स्थान निकामी झालेलं नाही. बरोबर आहे? काय नाही झालं सर? निकामी नाही झालं, वाया गेलं नाही. वाया नाही गेलं. हो बरोबर आहे. वाया नाही गेलं. म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण देताना, फलादेश देते वेळी तुम्हाला कोणतं साहित्य वापरायचंय, दीज आर द टूल्स. दीज आर द टूल्स. ह्या टूल्सचाच वापर करून केलं पाहिजे. आता सर इथे गुरुच्या दोन्ही राशी केंद्रामध्ये आलेल्या आहेत आणि गुरु पंचम स्थानामध्ये आलाय. मग केंद्र त्रिकोण योग हा म्हणजे गुरु पूर्णपणे बलवान आहे असं आपण इथे हे करू की नाही? पहिली गोष्ट म्हणजे जे लग्न आहे ते लग्न मीन आहे, आरूढ. दशम स्थान हे धनु आहे आणि आरूढ कोण आहे? तो गुरु आहे. बरोबर आहे. त्याचा जो मालक आहे, आता आपण अधिपती म्हणतो चांगल्या भाषेत, तो त्या ठिकाणी पौत्रादी ज्ञानम आणि पंचम स्थान जे चर आहे आणि स्थिर आहे तो तिथे बलवान झालेला आहे. म्हणजे लग्न पण बलवान आहे, दशम स्थान पण बलवान आहे आणि ते द्विस्वभावी आहे. ते काय आहे? द्विस्वभावी आहे. बरोबर आहे? कळलं की नाही? म्हणजे मूळ पत्रिका तपासते. बघा, हे थोडस जमलिंग होईल, पण वेळ लागेल, पण तुम्ही निश्चित चांगलं शिकाल. तर कोणाला शिकायला नाही जमलं त्यांनी विचारा, मग त्याच्यावरती आपण फलादेश देऊ. म्हणजे त्या ठिकाणी ह्याचं लग्नस्थान आणि दशमस्थान आणि गुरु आणि आरूढ पंचम स्थान हे व्यवस्थित आहे. आहे की नाही? आणि लग्नस्थानामध्ये आत्माकारक ग्रह आलेला आहे. कोण? सूर्य आहे. पत्रिका उच्च दर्जाची येते तशी. येस. म्हणजे तुम्हाला जेव्हा मूळ पत्रिका आपण पाहिली आणि जर तुम्हाला आरूढ बनवून जेमिनीचा फलादेश द्यायचा असेल तर जेमिनीचा फलादेश देतोय तुम्हाला हे साहित्य वापरणं गरजेचं आहे. आलं लक्षात सर. कळलं? म्हणून तिथे जेमिनीचं बोला. आता इथे पुत्र पौत्रादी म्हणून गुरु आला, तो दशमाचा पण अधिपती आहे आणि आत्माकारक ह्याचा पण अधिपती आहे. म्हणजे याचा आपण व्यवसायाचा विचार करताना एकतर शिक्षकी पेशा किंवा फायनान्स मध्ये संपत्ती म्हणजे बँकेचा वगैरे असाही त्याचा व्यवसाय काढायला हरकत नाही. हो ना? निश्चितच. जेव्हा आरूढ तुमचं नक्की होतंय, बरोबर आहे. आता आरूढ लग्न नक्की झाल्यानंतर तुम्ही त्याच्याशी जोडले जाता. आता मी थोडक्यात तुम्हाला माझं उदाहरण सांगू? बरोबर आहे. आता माझं आरूढ कुंभ आहे. त्याच्यानंतर माझा जो मंगळ आहे तो पौत्रादी ज्ञानम कारक आहे. तो दशमेश आहे. कारण का आरूढ कुंभला दशमात येणारी रास कोणती आहे? वृश्चिक आहे. बरोबर आहे.
हो. त्याच्यामुळे मला सगळं माझं आयुष्य इंजिनिअरिंग आणि टेक्निकल टेक्नॉलॉजी मध्येच गेलेलं आहे. कळलं? मग तसंच ह्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये गुरु आलेला आहे. तर जसं हळदणकर मॅडम म्हणतायत त्याप्रमाणे गुरु रिलेटेड सोन्याचा व्यापार आहे, बँकिंग आहे, म्युच्युअल फंड आहे, त्याच्यानंतर उलाढाल आहे, एज्युकेशन जे काही सेक्टर आहे, एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो की एखादं एज्युकेशन डिपार्टमेंट आहे किंवा व्यवस्था आहे, व्यवस्थापन आहे, अशा ठिकाणी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये रुची येईल आणि त्याच्यातून तुम्ही त्याला व्यवसाय सुचवू शकता. जे आता हळदणकर मॅडमने विचारलं की हा कुठल्या माध्यमातून त्याचं जे व्यवसाय करून तो तिथे यश मिळवेल, असंच म्हणणं आहे ना तुमचं? हो हो, सर. उपजीविका काय राहील त्याची. येस. त्याच्यासाठी आरुडाची निवड करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. म्हणून जेमिनीमध्येच फक्त ही उपलब्धता आहे, बाकी कुठल्याही याच्यामध्ये आहे. वनिता पाटील, तुमचं म्हणणं काय आहे ह्याच्याबद्दल? बरोबर आहे सर, बरोबर आहे. नक्की बरोबर आहे? हो हो बरोबर. आता तुमच्या कुंडलीला इतकं परफेक्ट लागलंय सगळं. तुमची कुंडलीचं उदाहरण सांगितलं ना सर तुम्ही आता. नाही, आणि बुधाच्या राशीत आहे ना तो मंगळ, तर अनेक आरूढ व्यवसाय लग्नाचा केले. दशम स्थानामध्ये वृश्चिक राशी म्हणजे दशमेश मंगळ आहे. त्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंगचा व्यवसाय केला ना, हो. मग तेच इथे लागू पडेल ना. आणि इंजिनिअरिंग मी असं मुखोद्गर शिकू शकतो. बरोबर. बरोबर. म्हणजे इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, फॅब्रिकेशन आणि टेक्निकल कुठल्याही तरी मला हातात खडू लागणार नाही. बरोबर सर. सर, आणि वृश्चिक रास म्हणून ऍस्ट्रॉलॉजी पण म्हणता येईल ना सर? हो, गुणशास्त्र. गुणशास्त्र. येस येस, इट इज. बरोबर आहे. रिलेटेड मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना असणं गरजेचंच आहे की गुणराशी कोणती आहे. बरं, आता हा भाग राहिला असा की आपण धनुराशीच्या तिकडे जाऊया. आता वैयक्तिक विचार बंद करूया, या कुंडलीबद्दल बोलूया. आता धनुराशी तिथे आलेली आहे, तर धनुराशीचं जे काही ज्याला आपण म्हणतो मुळातलं वास्तव्य कसं आहे हे पाहिलं पाहिजे आपल्याला. तर मुळातलं वास्तव्य असं आहे की गुरु हा निश्चितच वृद्धी करून देणारा ग्रह आहे. त्याच्यानंतर वृद्धी केल्यानंतर दुसरा ग्रह आहे की तो घालवणारा पण आहे, नाही का? समजा भाग्याने दिलं आणि भाग्याने गेलं पण, तर काय होणार मग? अशा पण गोष्टी होतात की नाही काही वेळेला, सांगा. मग इथे गुरु हा वृद्धी करणारा आहे, लग्न सुद्धा वृद्धी करणारा आहे, मानसन्मान देणारा आहे आणि तो आत्माकारक आहे. लोकांमध्ये प्रचलित असेल, तेजस्वी असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. सूर्य जर लग्नी आला तर समजायचं तेजस्वीपणा आहे, तो कधीही कमी होणार नाही. सूर्याचं तेज अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. का? कारण सूर्याशिवाय कुठलीही यंत्रणा चालणार नाही. म्हणून आत्माकारक ग्रह तो 1000 वर्षापूर्वी त्यांनी ठरवलेला आहे, तो काही मी ठरवणार नाही आज. कळलं? हे पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जेमिनी पद्धतीच वेगळी आहे. गॉट इट? बोला. हो सर, आलं लक्षात. म्हणजे जातक हा तिथे नशीब घेऊन आलाय, केंद्र, लग्न आणि त्याच्यामध्ये असणारा आत्माकारक ग्रह. म्हणजे ह्याच्या जीवनाची जी काही पुढे जाण्याची जी काही शक्ती आहे किंवा यश मिळवणं आहे, हे गुरु ग्रहावरती आणि सूर्य ग्रहावरतीच अवलंबून आहे. नाही आहे का? आहे, बरोबर आहे. कारण का की स्थिर मध्ये आणि शर मध्ये हे दोन्ही ग्रह प्रभावशाली ठरलेले आहेत. आता जर समजा भ्राताकारक पण मंगळ आला असता तरी सुद्धा कुंडलीचा प्रभाव वाढला असता, पण ते तसं भाग्य पाहिजे, तसं भाग्य मिळायला पाहिजे ना. बरोबर आहे सर. येते का लक्षात? हो सर. काही डिफिकल्टी असेल तर विचारा, पण चांगलं शिकणं गरजेचं आहे. चांगलं शिकणं गरजेचं आहे.
बोला. कळतंय सर, तुम्ही घ्या पुढे. ठीक आहे, म्हणजे दशम स्थान तुम्हाला कळलं. आता आता दुसऱ्या पत्रिकेमध्ये दशम स्थान काय करेल त्याच्यावरती आपण दुसऱ्या फलादेश देऊ, पण इथे दशम स्थान जे आहे ते आपण बघितलं. आता जो लाभस्थान जे आहे ते आपल्याला कशा तऱ्हेचं लाभ मिळेल असा आपण विचार करायचा आहे. तर लाभस्थान घ्यायचं आहे का पंचम स्थान घ्यायचं आहे सांगा. सर लाभस्थान घेऊन घ्या, लाभस्थान घ्या सर. व्यवसायाच्या कनेक्शन मध्ये. ठीक आहे, चालेल. मग आता लाभस्थानामध्ये शनीचं मकर रास आहे. हो. आता लाभस्थान म्हणजे तिथे त्या ठिकाणी आपल्याला अर्निंग कसं असेल याचा विचार केला जातो. आपली मित्रमंडळी कशी असतील किंवा इत्यादी गोष्टी ज्या लाभस्थानासाठी पाहिल्या जातात त्या कोणत्या असतील त्याच्यावरून आपल्याला बघायचं आहे की शनी हा दाराकारक आलेला आहे का ज्ञातिकारक आलेला आहे. दाराकारक आलाय. बरोबर आहे. वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा. शनी हा दाराकारकच आलेला आहे आणि तो लाभस्थानाचा अधिपती आहे. तसा तो व्ययस्थानाचा पण अधिपती आहे. म्हणजे येणं आणि जाणं, लाभ आणि व्यय हे दोन्ही बाजू शेजारी शेजारी स्थान आहेत की नाही. मग जातकाला तुम्हाला काय सांगितलं पाहिजे की जेव्हा तुझा जोडीदार येईल, मग तो स्त्री असो का पुरुष असो, त्याच्यानंतरच तुझ्या जीवनामध्ये तू लाभार्थी ठरू शकशील. आणि ते लाभ जेव्हा शनीसारखे असतील तर ते दीर्घकाळ चालतील, दीर्घकाळ उपलब्ध होतील. बघा, प्रत्येक व्यक्तीचं जीवन जे आहे ते थोडस बदलत जातं. पूर्वी आईच्या ताब्यात असतं, नंतर पती किंवा पत्नीच्या ताब्यात जातं, त्याच्यानंतर ते मुलांच्या ताब्यात जातं. ह्या 3 स्टेज तर नक्की आहेत सांगा. हो सर. येस. मग आता बरोबर आहे ना. मग अशा वेळेला तुम्हाला लाभस्थानाचा दाराकारक कोण आलाय, शनी आलाय. तर शनी वाईट आहे असं तुम्ही जेव्हा काही बोलता तर ते साप चुकीचं आहे. चव्हाण मॅडम, काय मत आहे तुमचं. हो सर, नक्कीच देणारच शनीच आहे जास्त. बरं, आता माझ्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये दाराकारक शनी आहे. लग्न झाल्यानंतर सर्व गोष्टींची आम्हाला अक्कल आली. म्हणजे त्या ठिकाणी कुंभ लग्नाला सप्तमात जो आहे तो शनी हा दाराकारक झालेला आहे. तो वाईट आहे का. नाही. आता इथे तुम्हाला एक विचारू. असं तुम्ही म्हणाल की शनी आता दाराकारक आहे, तो लाभस्थानाचा अधिपती पण आहे, तर लाभ जे काय मिळतील ते लॉंग टर्म मिळतील, पण थोडे उशिरा पण मिळतील ना सर, असंही नाही म्हणू शकत का आपण. स्टार्ट कधी होईल. हा बरोबर, स्टार्ट कधी होईल. स्टार्ट कधी होईल. आता जेव्हा तो स्टार्ट करेल, समजा 40व्या वर्षी लग्न केलं असं समजा, बर, हा, तर 40व्या वर्षी स्टार्ट होईल. अच्छा, अशा अर्थाने घ्यायचं का. बर बर, नक्की. बघा, गाडीमध्ये पेट्रोल असतं, होय, पण ती सतत रनिंग मध्ये असते का. नाही, नसते. होय, त्याला जेव्हा आपण सेल्फ मारतो त्यावेळेला ती स्टार्ट होते. बरोबर बरोबर. सप्तम स्थान जन्माला येताना घेऊन आलेला आहोत की नाही. बरोबर, म्हणजे लग्न हा थोडक्यात स्ट्रोक, जसं आपण गाडीचा चोख ओढतो तसं. सेल्फ आहे त्याचा. बरोबर बरोबर सर. ओके ओके, आलं लक्षात सर. हा, बोला बोला बोला. आता आपण लाभ, बोला 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 ना मॅडम. त्यांचा नेटचा प्रॉब्लेम आला. बोलते येतं ऐकू. हा, येत. हा, शनी आता या आरूढ पत्रिकेप्रमाणे शनी हा लाभाचा आणि व्ययाचा स्वामी आहे आणि तो दाराकारक आहे. पण तुमच्या पत्रिकेमध्ये तो आत्माकारक आहे. हो, बरोबर आहे. आत्माकारक आणि व्ययाचा कारक, म्हणजे व्ययच पण आहे, आणि तो दाराकारक आहे. मग तो दाराकारक आत्माकारक असल्यामुळे लग्न झाल्यानंतर तुम्हाला म्हणजे ऊर्जेचा किंवा स्वतःच्या जीवनाचा स्रोत मिळाला असं म्हणायचं का. नाही, आता माझं जे आरूढ आहे ते कुंभ आहे.
हा तेच म्हणते त्या आरूढ आरूढ आहे ना. आरूढ कुंभ आहे, पण त्याचा अधिपती लग्नात बसलेला जो माझा जो आत्माकारक आहे तो शुक्र आहे. तेच तेच मी म्हणणार होते की शनी दाराकारक आणि आत्माकारक कसा होईल? दोन्ही नाही होऊ शकत ना. नाही तिथे रास रास जिथे ती आरूढ झाले ना राशी तिथे आहे शुक्र का? आहे. आत्माकारक हा, ग्रह माझा मॅडम शुक्र आहे. शुक्र आहे. ओके ओके. असं आहे. आता शुक्र हा विलासी आहे. शुक्र हा कोण आहे? तर अभिनयचा हे आहे, चित्रकला आहे, कला 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 साहित्य याचा संबंध येतो. असं आहे, कलात्मक गोष्टी. पण हा सप्तम स्थानामध्ये आलेला ग्रह हा शनी आहे, तर तो दाराकारक आहे आणि तिथे सिंहरास आहे. आणि शुक्र हा भाग्याचा अधिपती आहे. येस, भाग्याचा अधिपती. करेक्ट, भाग्याधिपती. सर हा मग बोला. शनी जर दाराकारक असेल तर मग तो मुळात विवाहच विलंबानी करवतो का? नाही का नाही, तसं आता काही परत नाही? सांगतो. आपल्याला हे आरूढ काढलेलं आहे ना, आपल्याला मूळ हा कुंडली जी आहे त्याचं आरूढ निवडलेलं आहे. हा बरोबर आहे? मूळ कुंडलीचा हा आरूढ आपण निवड केलेला आहे, तर त्याच्या अनुसार आपल्याला राशी कोणती मिळाली आणि त्याच्यावरती ग्रह कसे विराजमान झाले, त्यांची जशी गती असेल त्याप्रमाणे. हा कळलं का? हा म्हणजे तो दाराकारक आहे म्हणून काय तो विवाह वगैरे विलंबानी करवणार नाही. तुम्हाला फलादेश कसा मिळेल हे तो ठरवेल. बरोबर. हा ठीक. कळलं? थँक्यू. थँक्यू. आता आपण लाभस्थानामध्ये आलो, तर लाभस्थानाच्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे की तू जेव्हा विवाहबद्ध होशील तो किंवा ती, त्यावेळेला त्याच्यानंतर तुझ्या जीवनामध्ये अतिशय चांगल्यापैकी लाभार्थी होशील. आता लाभार्थी होण्यासाठी जसं आपण एखादी गोष्ट घेतो, उदाहरणार्थ आपण एखादी शेअर बाजारमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि आपण लाभार्थी ठरतो, तर लाभ मिळेल का मिळणार नाही हे कोण ठरवेल? तर सप्तम स्थान जो दाराकारक आहे तो ग्रह हा तिथे लाभस्थानाचा अधिपती म्हणून आलेला आहे. तर त्या ठिकाणी दाराकारक हा लाईफ पार्टनर पण आहे आणि पार्टनर सुद्धा आहे. कळलं? कळलं का? सर हो हा. सर कळलं. म्हणजे तिथे तुम्हाला असा विचार करूनच जातकाला त्याचं भविष्य सांगायचं आहे किंवा असतं. म्हणजे इथे तुम्हाला मुद्दा हा असा आहे की तुम्हाला आरूढ बनवणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते आरूढ कसं तयार होतं, जशी ग्रहस्थिती असेल त्याप्रमाणे. त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करू शकत नाही. कारण का की जन्माला येतानाच आपण सगळं एकत्रित घेऊन आलेलो असतो. तेच सगळं भोगायचं असतं, नंतर सोडून जायचं असतं. चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? हो सर, काय बरोबर आहे. आज आपण 3 स्थानं पाहिली. एक धर्म कर्म धर्म पाहिला, लाभ पाहिले. तर ही दक्षिणेची जी स्थानं आहेत ह्याच्यामध्ये पण भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या बलवान आहेत. जर भाग्य नसेल तर, जर कर्म नसेल तर, जर धर्म नसेल तर, जर लाभ नसेल तर कशा परिस्थिती होते. दीर्घकाळ लाभ चालले पाहिजे. जर समजा एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुझं जी काही यंत्रणा असेल ती दीर्घकाळ चालेल, लाभामध्ये तुला कमतरता येणार नाही. आता जसं मगाशी कोणीतरी सांगितलं की शनी हा उशिरा देईल का? उशिरा देईल, पण तो त्या ठिकाणी स्थिर देईल. कळलं? आलं का लक्षात? होय होय सर. म्हणून जेमिनीचा जो फलादेश करतेवेळी तुमच्यापाशी किती मटेरियल आहे त्याला अनुसरूनच तुम्हाला पुढे जाऊन त्याचा फलादेश द्यायचा असतो, त्याशिवाय करता येणार नाही. तर आता तुम्ही दृष्टी नाही घेणार ना? नाही, दृष्टी याच्यात नाही. दृष्टी राशींची आहे मॅडम, आता दृष्टी इथे राशींची आहे. आत्मकारक आणि दाराकारक दृष्टीयोगात आहेत ना, रवी नाही, आणि आता शनी. कसं आहे सांगतो की 3, 6, 9, 12 यांच्या दृष्ट्या एकमेकावरती असतात. जसं उदाहरणार्थ दशम स्थान हे द्विस्वभावी आहे,
त्याची दृष्टी लग्न आहे लग्नस्थानावरती आहे, लग्न आहे. त्याच्यानंतर दुसरी आणि दृष्टी जी सप्तम. आहे सप्तम स्थानवरती आहे. म्हणजे त्याचा जो दृष्टीचा जो भाग आहे तीन वरती पण आहे ना, 3, 6, 9, 12. हा 3 3 वर म्हणजे पण आहे, 3, 6, 9, 12. येस द्विस्वभावची द्विस्वभावावर आहे. मग येस. रवीची शनिवार आहे ना दृष्टी? नाही ते नाही. तर नाही घ्यायची. ग्रहा ते नाही. आरूढची दृष्टी पाहिजे, राशींची दृष्टी आहे, ग्रहांची दृष्टी नाही. 12ची परत दृष्टी सांग, 6वर आहे. हरकत नाही मॅडम. बघा, द्विस्वभावी राशी ज्या आहेत 3, 6, 9, 12. दशम स्थानाच्या जी धनुरास आहे ती दृष्टीने कोणाकडे पाहते, तर लग्नस्थानावरती पाहते, चतुर्थ स्थानावरती पाहते आणि सप्तम स्थानावरती पाहते. म्हणजे ती रास कोणती आहे, तर गुरु आहे. तो गुरु त्या ठिकाणी पुत्रादी ज्ञानम स्थिर मध्ये आहे आणि चर मध्ये पण आहे. म्हणजे त्याला मिळालेलं दृष्टीचं स्थान योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे. बरोबर आहे ना? योग्य. आलं लक्षात? होय सर. चव्हाण मॅडम. हो सर. हा? हो. बोला. तर बोला. आपण पहिल्या म्हणजे मेष राशीची दृष्टी ही कुंभ राशीवरील नाही, 1, 4, 7, 10. म्हणजे 1, 4, तीनही 7. याच्यात घ्यायची म्हणजे चरची तीनही बाकीच्या चरची स्थिरायला आहे ना? 1, 4, 7, 10 या चर राशी आहेत. चर राशी तर आहे. त्यांच्या दृष्टी स्थिर राशीला म्हणजे 2, 5, 8, 11ला. स्थिरची स्थिरवर चरची चरवर अशी मॅडम, चरची स्थिरवर आणि स्थिरची चरवर. बघा, आता मेष रास जिथे असेल, दोन मिनिटं. मेष रास जिथे असेल त्याची दृष्टी तिथे येणारी रास कुठे आहे ती, तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आरूढ लग्न कुठलं आलेलं आहे, मीन. धनस्थानामध्ये मेष रास आली की नाही मॅडम? मग मेष राशीची दृष्टी कोणावरती आहे, तर पहिलं त्याचं पंचम स्थान. आणि वृषभ राशी ही स्थिर आहे की नाही? हो. त्याच्यानंतर कुंभ रास ही स्थिर आहे ना? हो. 2, 5, 8, 11. वृश्चिक राशी ही स्थिर आहे ना? मग त्या ह्याच्यातून तिथे धनस्थानामध्ये आलेली रास ही कोणती आहे, तो धनस्थानाची आहे, त्याची दृष्टी भाग्यावरती आहे. पण त्याचा अधिपती कोण आहे, दृष्टी देणारा अधिपती? मंगळ. येस. मग त्या राशींची दृष्टी आहे, ग्रहांची दृष्टी नाही. त्या राशी काय देणार आहेत, तर त्याच्यासाठी तुम्हाला राशींचा तपशील असणं आवश्यक आहे. की रास काय देऊ शकते, मेष रास काय देणार, वृषभ रास काय देणार, त्याला अनुसरून. जसं आता आपण बघितलं वृषभ राशीची दृष्टी, वृषभ राशी कुठे आली, तर तृतीय स्थानामध्ये. त्याची दृष्टी कुठे आहे, तर चर राशीवरती. बरोबर आहे? हो सर. हो. मग चर रास कुठेशी आहे, तर त्या ठिकाणी आपण 1, 4, 7, 10 ह्या चर राशी आहेत. तर तो जर वृषभेतून पाहणार असेल तर 1, 4, 7, 10 मध्ये चौथी रास कुठे आलेली आहे, पंचमात आलेली आहे. नाही का? पंचमात आलेली आहे. 7वी रास कुठे आली आहे, अष्टमात आलेली आहे. नाही का? हो सर. 10वी लाभात. सर हे नाही कळलं मला. म्हणजे मग ते आपण चंद्र विषयाला घेऊ. आता याच्यामध्ये आलेला हा, नाही कळलं हे. चंद्र आता तृतीयामध्ये आलाय की नाही वृषभ राशीमध्ये? चंद्राचा संबंध नाहीये इथे. राशींच्या दृष्टी आहेत, राशींच्या दृष्टी आहेत. पहिल्या राशींच्या दृष्टी निश्चित करा. चर राशीची स्थिर राशीवर. आणि द्विस्वभावीवरती. बरोबर. अच्छा, चरची म्हणजे स्थिरवर म्हणजे 4 वर येईल मग वृषभेची दृष्टी.
हा, Yes. 4 7 10 10 4 7 10 वर येईल, 4 7 10 वर. अच्छा सांगितलं आणि ना, मूळ आणि वृषभेच्या मागची जी चर राशी असते ना ती सोडून उरलेल्या 3 वर येते. उरलेल्या 3 वर. आलं लक्षात, आलं लक्षात. ते सरांनी पहिल्यांदा एक चक्र दिलं होतं ना, त्यामध्ये बघा ते त्या चक्रामध्ये बरोबर ॲरो आहेत ते दिलेले, लाईन्स दिलेले आहेत, Yes. त्यानुसार बरोबर हम्म. एक दोन म्हणजे 2 ही राशी स्थिर राशी आहे ना, तर याची हा 1 4 7 10 ह्या चर राशी आहेत. तर चरराशी. 2 या स्थिर राशीच्या मागची राशी चर राशी कोणती आहे? मेष आहे. तर ती सोडून द्यायची, त्याच्यावर येणार नाही त्याची दृष्टी. अच्छा, पुढच्या बाकीच्याच. हा, पुढच्या 3 3 राशी पुढच्या पुढच्या 3 राशी. पुढच्या आलं 3 आता. राशींवर येते. आलं लक्षात सर, आलं लक्षात. कळलं? हो सर, थँक्यू. थँक्यू मॅडम. आता मागच्या सरांनी राशीवरती ते कशी दृष्टी? चक्र दिलं होतं ना, अगोदरच्या लेक्चरला ते चक्राप्रमाणे सांगितलं होतं ना, त्याप्रमाणे बघितलं तर लगेच कळेल. ह्या अगदी ॲरो म्हणजे काही गरजच नाही दुसरं बघायची, समोर चक्र ठेवलं ते लगेच कळणार. आता मी बघतो इथे चक्र आहे का, चक्र असेल तर तुम्हाला देतो. त्या वेळ नाही लागणार. आम्ही काढून दिले, घेतलंय. हा सर दिले तुम्ही सर. दिलंय सर तुम्ही ते पहिल्या मागच्या लेक्चर मध्ये दिलेलं आहे. तरी सुद्धा सेकंड बघूया. लेक्चर. हो, दिलेलं आहे सगळं. मी मला ते पूर्ण हे केलेलं आहे आपण. दिले त्याची एक प्रिंट काढून ठेवली तर समोर ठेवली तर काहीच गरज नाही बाकी सगळे विचार करायची. आता आणि इथे नाहीये. अक्षरांचं पण दिलंय सर तुम्ही, आणि ते चक्राचं पण दिलंय, दोन्ही दिलेत त्या लेक्चर. हा, कटप यादी दिली आहे. येस येस, बरोबर. बर, हो सर, हो. आता हा मुख्य मुद्दा कळला का तुम्हाला, तो सांगा. सर समजलं. अच्छा. हो सर, कळला. आलं लक्षात. ते कटप्प हो यादी सर. आला सर, आलं लक्षात. आलं? होय. हो ठीक सर, आहे, हो, चला. आलं लक्षात. आणखी बोला. लक्षात येणं गरजेचं आहे. आता आपण लाभस्थानापर्यंत आलो. लग्नस्थान आपण घेतलेलं आहे. लग्नस्थानाचा जो अधिपती आहे गुरु, तो आपल्याला आरूढ मध्ये कुठे सापडतोय, तर पंचम स्थानामध्ये सापडतो. चांगला आहे का वाईट आहे, कारण तो स्थिर आहे का चर आहे, तर स्थिर सुद्धा आहे आणि चर सुद्धा आहे. म्हणजे फलादेश उत्तम मिळेल का उत्तम मिळणार नाही, तर चांगला मिळेल. बरोबर आहे? हो सर. आलं? होय हो होय. सर. पण सर, आता हा. पुत्र पौत्रादी असल्यामुळे या गुरुमुळे आपल्याला उच्च शिक्षणासाठीचं काही मार्गदर्शन मिळणार आहे का जैनिंगमध्ये? हो, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विचार करू शकता की यदा कदाचित त्या ठिकाणी लग्नी आत्माकारक ग्रह हा सूर्य आलेला आहे. हा, दशम स्थानाचा अधिपती हा गुरु आहे, लग्नाचा अधिपती सुद्धा गुरु आहे. आणि त्यावेळेला हे दोघही ग्रह प्रभावशाली मूळ कुंडलीमध्ये आरूढ मध्ये झालेले आहेत. हा. मूळ कुंडलीच्या आरूढ मध्ये झालेले आहेत. म्हणून त्या ठिकाणी ही जी पद्धती आहे मॅडम, ही आरूढ का दिलेलं आहे? आरूढ काढल्याशिवाय तुमचं नशीब तुम्हाला ओळखता येणार नाही. मग मी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला जेव्हा कुंडलीमध्ये लग्न आत्माकारक कोण आलेला आहे, त्याच्यावरती कुंडलीचा पूर्णपणे विचार केला जातो. ती कुंडली बॅलन्स कशी असते, म्हणजे तिचा जो काही दर्जा आहे तो ठरतो. बरोबर आहे? मग इथे दर्जा काय ठरला, तर पंचम स्थान आणि लग्नस्थान. मग पंचम स्थान आणि लग्नस्थानाचे अधिपती कोण आहेत, तर गुरु आणि सूर्य. बरोबर आहे की नाही? हो. एक आत्माकारक, एक पुत्र पौत्र पौत्रादी ज्ञानम. मग तो दशमेश पण आहे आणि लग्नेश पण आहे. सूर्य हा षष्ठेश आहे. मग जातकाने नोकरी जरी केली तरी सुद्धा त्या ठिकाणी जातक यशस्वी होईल का, होणार नाही. कारण का, की षष्ठ स्थान हे त्याच्या कर्माचं स्थान आहे. दशम स्थान सुद्धा कर्माचंच आहे. मग त्याला कर्मामध्ये यश मिळेल, नोकरीमध्ये पण मिळेल आणि व्यवसायामध्ये पण मिळेल. अशा तऱ्हेने तुम्हाला त्याला संकेत दिले पाहिजे. बरं,
आता दुसरा भाग असा आहे मॅडम की ह्या याच्यामध्ये म्हणजे जेमिनीमध्ये संकल्प म्हणजे एखादा विचार की मी हे कार्य करू शकेन की नाही करणार. त्यावेळेला तुम्हाला जे कमांडिंग लाईफ आहे किंवा त्याच्यातील संकल्प हा दशम स्थानातून आणि लग्न स्थानातून पाहिला जातो. तर लग्न स्थानामध्ये आलेला सूर्य हा निश्चित जातकाच्या जीवनामध्ये चांगल्यापैकी प्रतिसाद देईल आणि दशम स्थानाचा संकल्प असेल एखादं उद्योग किंवा मी काही करू शकणार का करू शकणार नाही, तर त्याला तुम्हाला त्याचा अधिपती हा त्या अरुण मध्ये कुठे विराजमान आहे तर तो पुत्र पौत्रादी ज्ञानम म्हणजे पंचम स्थान हे त्याचं स्थिर आणि चर पण आलेलं आहे. सूर्य हा स्थिर पण आहे आणि चर पण आहे. इथपर्यंत लक्षात आलं? ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन नंतर तुम्हाला फलादेश देता आला पाहिजे आणि कुंडलीचा मूळ कुंडलीचा दर्जा हा परिवर्तन करून आरूढ काढून त्याशिवाय तुम्हाला ठरवता येणार नाही. बोला. कळणं गरजेचं आहे, नुसतं गप्प बसून चालणार नाही. काय वाटतं? कळालंय सर, छान. चव्हाण साहेब, चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? हो सर, कळलं. छान. तुम्हाला कळलं, मत सांगितलं मी. तुम्हाला नाही कळलं असं नाही. एकदम सुंदर. आतापर्यंत जेवढं जेवढं सांगितलं सगळं आलं लक्षात. म्हणजे याचा अर्थ आता जेमिनीमध्ये जे परिवर्तन झालेलं आहे आपल्याच कुंडलीचे, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक वेगळी व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये आपल्या कुंडलीचा दर्जा आपल्याला कसा ठरवता येईल. आता जर समजा आपल्याला जी कुंडली मूळ कुंडली अतिशय कमकुवत वाटते, जिचा दर्जा कमी असतो असं वाटते आणि तिला आरूढ मध्ये तिचा बदलाव केल्यानंतर त्या कुंडलीचे मध्ये असणारी जी काही शक्ती आहे ती तुम्हाला प्रदर्शित करता येईल का येणार नाही? बरोबर आहे. कुंडली बघून पण धरून पण कुंडली धरून पण हे सांगता येईल ना, दोन्ही कंबाईन करून हे केलं तर? हो, पण तरी सुद्धा मूळ कुंडली जेव्हा साथ देत नाही चांगली आहे, मग त्याचं परिवर्तन जर समजा जेमिनीमध्ये केलं आणि जेमिनीमध्ये उठावदार ग्रह कुठला आहे की ज्याचा तो खरोखर आता समजा गुरु ह्याचा पंचमेश आहे, गुरु मूळ कुंडलीचा, आणि इथे पण चांगला आला गुरु, तर नक्कीच 100% फळ मिळणार ना? नक्की. हो, येस, इट इज. पण आरूढ बनवल्याशिवाय दशमेश रवी आहे, दशमेश रवी आत्माकारक झालाय. बरोबर आहे, करेक्ट. तो चांगलं फळ देईल ना? नक्की आलेलाच आहे ना. बघा ना, आत्माकारक ग्रह तो स्थिर आणि चर मध्ये आलेला आहे. चर आणि स्थिर मध्ये आलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एखादा ग्रह हा कसा फलादेश देतो. आता दुसरा एक भाग सांगतो. तुम्ही त्याच पत्रिकेचं कुठलंही परिवर्तन करा, कुठलं करायचंय का आपल्याला? चला, कुठल्या स्थानाचं करायचंय परिवर्तन? गोपनीय आहे. आता गुरु घेतलेला आहे, पण पुत्र पौत्रादी गुरु घेतलाय, त्याच्याऐवजी तिथे शुक्र आला. येणारच नाही, ह्या पत्रिकेमध्ये येणारच नाही. ह्या पत्रिकेत नाही येणार, कारण त्याचे अंश दुसऱ्या नाही, ह्या पत्रिकेमध्ये तुम्ही बदल घडवूच शकणार नाही. समजा आता आपण विचार केला की जसं आता ह्या म्हणाल्या चव्हाण मॅडम, तर दशम स्थानाचा आपण विचार केला तर दशम स्थानामध्ये मूळ कुंडलीमध्ये शिवरास येते की नाही? आणि तो आत्माकारकच ठरेल, त्याला ऑप्शन नाहीये मॅडम. बघा तुम्ही, आहे का ऑप्शन? वनिता पाटील, ऑप्शन आहे? काय म्हटलं तुम्ही? दशम स्थानाचा अधिपती हा आत्माकारकच होणार, याला काही बदल होऊ शकेल का? नाही, अजिबात नाही. आत्माकारक हा खूप अत्यंत महत्वाचा आहे, तो पूर्ण कुंडलीची डायरेक्शन ठरवतो. मग आता ह्या वेळेला तिथे सूर्य आलाय, म्हणजे इथे ह्या कुंडलीमध्ये 2 ग्रह पॉवरफुल झालेले आहेत. तर तुम्ही त्या व्यक्तीला फलादेश सांगते वेळी ह्या 2 ग्रहांचा आधार घेणार की नाही घेणार?
घ्यावाच लागेल ना. प्रश्नच नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. होईल का काय बदल? नाही. बर, आता ही झाली वृश्चिक लग्नाच्या कुंडलीची भाषा. जेव्हा मीन लग्नाच्या आरूढची भाषा केली तरी सुद्धा जे घडामोडी आत्माकारक तो आत्माकारकच ठरणार. हो सर. वेगळा होईल का? नाही होणार. हे लॉजिक आहे. म्हणून कन्फ्यूज होऊ नका. प्रश्न विचारा, लॉजिकली विचारा, तुम्हाला कळेल तिथपर्यंत विचारा, पण विचारा. नाहीतर इतरांना पण कळणार नाही, तुम्हालाही कळणार नाही. नाहीतर मी सांगितलं मध्ये विचारायचं नाही तर तिथे मग मी शिकवण्याचा काही हे राहणार नाही. याचा अर्थ की एक तर मला कळत नसेल आणि मला तुम्हाला शिकवायचं नसेल, दोन्ही भाग आहे. हा चव्हाण मॅडम बरोबर आहे? हो सर. ठीक आहे. इथे सर जेमिनीमध्ये जे लग्न आलंय मीन, ते पण मूळ कुंडलीतलं पंचम स्थानाचं लग्न आलंय, ते पण चांगलं असं धरू शकतो ना आपण? मूळ कुंडलीतलं पंचम स्थानाचं आलेलं आहे, तर त्या ठिकाणी मूळ कुंडली मॅडम आपण बघितली तर ती कुठल्या राशीची आहे? तर वृश्चिक राशीची आहे ना, नाही का? आणि त्या ठिकाणी पंचम स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? तर मीन आहे, बरोबर आहे. आणि तेच आरूढ आलेलं आहे. पण ते कसं आलं? नाही कसं आलं? कारण लग्नेश भाग्यात आहेत ते लग्नेश, आणि ते नवम स्थानाचं नवम स्थान आलंय म्हणून. नवम स्थान आहे म्हणजे त्या स्थानाला तो जो लग्नाचा बिंदू आहे, म्हणजे तो काळ आहे, त्याच्यावरून आपण ठरवलं गेलं की त्या तिथून त्याच्यामध्ये हेच लग्न येणार. त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. बघा, प्रतिकार शक्ती ही स्ट्रॉंगली पाहिजे की नाही पाहिजे. आपल्याला जर आजारपण झालं तर आपल्याला प्रतिकार करता येतो का? येणार नाही. कधी कधी एखाद्या वेळेला प्रतिकार न करता सौम्य बसणं सुद्धा योग्य असतं का अयोग्य असतं? सांगा. योग्य असतं सर. सर एक विचारू? हा बोला. सर इकडे ज्ञातिकारक शनी असून शुक्र आलाय तर कसा फलादेश करायचा? शुक्र कारकच आहे. बुध आहे. ओके. ज्ञातिकारक बुध आहे, पण समजा शुक्र कारक आहे, शुक्र कारक आहे, त्याच्यामध्ये बदल झाला आणि तो बुध आलाय, बरोबर आहे. मग आता बुधाचाच फलादेश द्यायचा. बुध म्हणजे व्यापार. आपण मगाशी फलादेश घेतला त्यावेळेला त्या ठिकाणी बुध हा व्यापाराचा कारक आहे. कोण आहे तो? तो आरूढ मध्ये सप्तमेश आहे. आरूढ मध्ये सप्तमेश आहे ना, आणि चतुर्देश आहे का दशमेश आहे? तर इथे ज्ञातिकारक तर शुक्र आहे. शुक्रच कुठे? बुध नाही. नाही, शुक्र आहे. शुक्र बुध नाही आहे. मातृकारक आलाय. मातृकारक बुध आहे सर. बुध मातृकारक आहे. तिला नक्की करा कोण कुठे आहे. नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता जर समजा दाराकारक ग्रह, दाराकारकच्या सप्तमा जी राशी आहे, तर तो चतुर्थामध्ये असं तुमचं म्हणणं आहे की नाही? बरोबर आहे. मग आता जसं की आपण बघितलं तर माता आणि पिता हे चाणाक्ष असतील. बुध हा चाणाक्ष प्लॅनेट आहे, नाही का? त्या ठिकाणी विचारपूर्वक ज्या काही योजना असतात किंवा जे निर्णय असतात ते बुधाकडून चांगले होतील की नाही. जर आई वडिलांचे निर्णय आपण बघितला तर ते निर्णय कसे असतील असा जर कोणी प्रश्न केला तर तो प्रश्न तुम्हाला सुधारता आला पाहिजे किंवा त्याला फलादेश देता आला पाहिजे. पण तो मातृकारकच ठरलेला आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. बरं, आता जसं की आपण म्हटलं की आई किंवा वडील कसे असतील? हुशार असतील. आपण षोडश वर्गामध्ये पण शिकलो ना बऱ्याच गोष्टी. षडवर्गामध्ये पण शिकलो ना. म्हणजे इथे आपल्याला असंही म्हणता येईल की तो मातृकारक बुध आल्यामुळे बुधाची मूळ स्थिर भूमिका ही अमात्यकारकची आहे आणि तो मातृकारक बसल्यामुळे त्यांनी दिलेले निर्णय हे सुद्धा चांगल्या पद्धतीचे जातकाला ठरू शकतील. आता राहिला भाग असा मॅडम की बुध, शुक्र, गुरु
चंद्र हे सगळे शुभग्रह आहेत ना, हो पण ते कारक त्यातला कोण आहे तर चंद्र आहे, हो तो स्थिर आहे नाही का. पण चरमध्ये बदल कोण झालेला आहे उजवे तर झाले. तिथे बुधाचा झालेला आहे. चर आणि स्थिर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे हो नाही का. होय. तसा बदल तो तुम्हाला त्या फलादेशामध्ये सापडेल. नथिंग इज डिफिकल्ट, एव्हरीथिंग इज पॉसिबल. मग कधी कधी आपला म्हणून पत्रिकेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी, आता ह्यामध्ये 2 ग्रह चांगले मिळालेले आहेत, याचा अर्थ जातकाच्या कुंडलीमध्ये दशम स्थान आरूढ, लग्न स्थान आरूढ हे चांगल्या प्रतीचे आहे. अधिक त्याच्यासोबत षष्ठ स्थान लग्न मध्ये जो आत्मकारक ठरला तो रवी आहे. जर आत्मकारक रवी आहेच मुळात चर आणि स्थिर मध्ये, तर तो चांगला आहे की नाही. म्हणजे जातकाला पोषक ग्रह कुठले आहेत तर गुरु आणि रवी, जे निर्णयात्मक, त्याला आपण म्हणू निर्णयात्मक. कळलं, असा विचार करायचा असतो. आलं लक्षात सर. ओके फाईन. सर एक विचारू? हा बोला. नमस्कार. इथे आरूढ लग्न मीन राशीचं आलेलं आहे आणि त्याच्यात केतू पण आहे, तर मग तो कसा नाही विचार नाही करायचा नाही, आपण? केतू आणि राहूचा विचार आपण इथे केलेला नाहीये. का केला नाही तर तुम्हाला मी सांगतो. मागच्या वेळेला पण स्पष्टीकरण केलं होतं. ते दोघही एकाच अंशाला भ्रमण करीत असतात. हो. त्यावेळेला त्याचं पुत्त पकडायचा ग्रह, मगाशी युतीची हे झाली होती ना, हो, तर त्या ठिकाणी राहू आणि केतूची जी चाल आहे किंवा अंशात्मक आहे तर ती सारखी असेल. आणि 7 स्थानाचाच विचार केलेला आहे, 8व्या स्थानाचा विचार केला नाही, किंवा 9व्या स्थानाचा पण विचार केला नाही. 7 ग्रहांचाच विचार केलेला आहे आरूढ मध्ये. नाही पण आपण प्रेडिक्शनच्या दृष्टीने जो विचार करतो तर याच्यामध्ये त्याच्यात नाही, काय याच्यात करायचं नाही, असं? याच्यात नाही करत, याच्यात नाही करत. अच्छा, याच्यामध्ये राहू केतूची भूमिकाच नाहीये. अच्छा, बरं. आता दुसरं मी तुम्हाला सांगतो मॅडम, तर विषय निघालाय म्हणून. राहू केतूचा शोध हा कधी लागला, ज्यावेळेला ग्रहणावरती विचार करणार, म्हणजे चंद्रग्रहण लागलं, चंद्र लोप पावत गेला, सूर्य लोप पावला, आता सूर्यग्रहण झालं होतं मध्ये, तर त्यावेळेला विचार केला शास्त्रज्ञांनी, म्हणजे आपल्या आचार्यांनी, की हे असं का घडत आहे. आता ग्रहण हा शब्दाचा अर्थ काय हे तुम्ही त्या ठिकाणी व्याकरणामध्ये बघितलं तर एखादी गोष्ट हातामध्ये घेणे, ताब्यात घेणे, ग्रहण करणे. हा मॅडम, ग्रहणाचा अर्थ काय. एखादी व्याप्ती करणे. हळदणकर मॅडम, ग्रहणाचा अर्थ काय. गृह्णाती ग्रहण करणं, त्याच्यावर आक्रमण करणं, ती पूर्णपणे आपल्या ताब्यात आहे. मग तेव्हा राहू आणि केतूचा विचार केला गेला. कळलं. बर, त्याच्यावरती गोचर पण तुम्ही लावू शकता. मग मी गोचर तर शिकवलेलंच आहे, पण परत आपण शिकणारच आहोत. बरं, आता वेळ झालेला आहे, कदाचित आता मुकेश भाऊ तर नाही आहेत, तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा. आणखी काही जर काही हे द्यायचं असेल अभिप्राय तर हळदणकर मॅडम देतील. हा बोला मॅडम. सर एक विचारू मी? हा बोला. सर आपण पारंपरिकला जसं केंद्र कोणातले ग्रह असा विचार करतो, तसं ह्याच्यात फक्त जे आरूढ कुंडलीमध्ये ग्रह येतील मूळ कुंडलीतून तेवढाच विचार करायचा, म्हणजे केंद्रातले ग्रह शुभ ग्रह किंवा असा विचार नाही करायचा. असं आहे मॅडम की पाकिस्तानचे एक राष्ट्राध्यक्ष होते वादग्रस्त, त्यांची कुंडली मी 2003 साली शबिलास मध्ये शिकवली होती जेमिनीवरती. तंतोतंत त्याच्यावर हे झाला होता. मुशर्रफ, जनरल मुशर्रफ, बरोबर तशाच मी 2003 साली शिकवलं होतं जेमिनी. त्यानंतर आज 21 वर्षांचं शिकवतो. हो सर. तरी सुद्धा माझ्या हातामध्ये काही पुस्तक नाहीये. मजा येत आहे पण सर. सर खूप छान शिकवलं. म्हणजे विचार करा, 2003 पण मी विसरलो नाही
आणि 2024 पण विसरलो नाही. इन बिटवीन 20 years. सर जेमिनी शिकले मी, काय शिकले तेच माहिती नाही. आता शांतताने शिकवले ते आता वाटते का जेमिनी आहे म्हणून. मग कुठे काय शिकले तुम्ही शिकले मॅडम? तेच असेच एक संस्थांमध्ये शिकले. मालाड? ऑफलाईन शिकलेली सर एकाकडून. मालाडला? हा मालाड? नाही नाही, इकडे मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये. अच्छा, घाटकोपर. ओके. मग ते पण कळलंच काय नव्हतं तुम्हाला? काय कळलं नाही. आता हे सगळं शिकवता ते सगळं दिमाग तुम्ही शिकवता जसं की असं दिमाग मध्ये बसतं ना, मग काय सांगायचंच नाही मला. खरंच सर. म्हणजे फलादेश तुम्हाला महत्वाचा आहे. इन सिस्टम सिस्टम तुम्हाला काम करतेच करते. आता तुम्हाला चर कळलं, स्थिर कळलं, कारक कळले, नाही का? राहिलं काय? फलादेश. राहिलं काय? फलादेश. एकदा तुम्ही बॉडी तयार केल्यानंतर त्याची टेस्ट काय असते? जसं की समोसा किंवा करंजी, आतमध्ये तुम्ही काय भरता ते बाहेर दिसत नाही, खाल्ल्यानंतर चव लागते ना त्याची, चांगला आहे का वाईट आहे. तसंच जेमिनीचं आहे. जोपर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही शिरकाव करणार नाही तोपर्यंत त्या कुंडलीची जी काही भाषा आहे किंवा त्याची जी काही चव आहे तर ती तुम्हाला कळणार नाही. कळलं? बरं. हळदणकर मॅडम. पहिला चव्हाण मॅडम अभिप्राय द्या. चव्हाण मॅडम, तुमचं म्हणणं काय सांगा? हो सर, खूप छान सांगितलं. आणि असं कोणी शिकवेल असंही मला काही वाटत नाही. एकदम सुंदर. आत्माकारक इथे नवी निघाला. रवी आणि गुरु दोन्ही चांगले होते. आता हळदणकर मॅडम सांगतीलच सगळं, एक्सप्लेन नीट व्यवस्थित करतील त्या. पण मी तुमच्याबद्दल सांगते थोडं, की तुम्ही जे काही आम्हाला देताय एवढं भरभरून आणि एवढं ज्ञानी बनवताय, तर तुमचे किती आभार मानायचे तेवढे कमी आहेत. तर थँक्स सर. आणि खूप सुंदर होतोय क्लास. आणि परत पुढचा क्लास कधी येईल अशी आतुरतेने आम्ही वाट बघणार आहे. आणि नवीन नवीन काय काय शिकायला मिळेल याच्यातलं ते बघणार आहे आम्ही. तर खूप सुंदर सर, खूप छान होतोय क्लास. थँक्यू सर. आता एंजल लेवल 1 लेवल 2 दोन्ही शिकवणार आहे यावेळेला. हो हो सर, शिकवा शिकवा. लेवल 1 लेवल 2. ठीक आहे, धन्यवाद सर. माझ्या कधी फोन लागत नाही ना नेट मध्ये, तर माझ्या मुलीच्या मी लावते, रिधी दामा म्हणून. मग ती लावून मला देते, मी बोलत नाही विचारल्यावर. मग तेव्हा राहू द्या, केव्हा तरी रिधी दामाचा नंबर येईल कधीतरी. कारण मी बाहेरच्या पण जाऊन सोडून देते तुमचा क्लास असल्यावर. ठीक आहे, या. कुठेही मागाच्या क्लासला फसू नका, सर घेणारच आहेत. अरे हा एक एक विषय. मॅडम जरा ऍडव्हर्टाईज करा. ऍडव्हर्टाईज करा. महागाचे जे काही क्लास आहेत त्या तिकडे जाऊ नका सर. अगदी सगळे क्लास घेणार आहेत व्यवस्थित. तर आणि कुठे जाणार नाहीत लोक, हे आम्हाला माहिती आहे. तर कुठेही जाणार नाहीत लोक, एवढा विश्वास आहे. तर कुठे फसू नका. बायका जास्त करून बायका फसतात. तर बाई कुठे सांगते जाऊ किती नका. छान आहे की नाही सर. खरंय पण मॅडम, अगदी खरंय. काही चूक नाही. बायका इतक्या बायकाच जास्त पटकन नाही फसतात होता. ना. कुठेतरी आली ऍड की जातात, लगेच पैसे घालवतात. विचार बदलतात. असं नको व्हायला. पण मॅडम आता सरांचं बोट धरलंय, आता सोडायचं नाही. नाही, मी तुम्हाला सांगणार होतो सोडायचंच की नाहीये जरा शेवटपर्यंत. तुम्ही कुलकर्णी मॅडम, तुम्हीच अभिप्राय द्या की महागडे क्लास करावे का नाही करावे ह्याबद्दल फक्त. शहाणे असाल तर कोणीही सरांचं बोट सोडून कुठेही दुसरीकडे जाऊ नका. जाणारच नाही. अगदी बरोबर आहे एकाच वाक्यामध्ये सगळं आलं सर. अगदी महागडे बरोबर क्लास आहे. कितीही कसे असू दे, किती भारी जाहिरात केलेली असू दे, काहीही असू दे, जे तुम्ही देताय ते कुठेही मिळणार नाहीये सर ज्ञान आम्हाला. त्यामुळे सरांचं एकदा बोट पकडलेलं आहे गुरु म्हणून, ते सोडून कुठेही कोणीही जाऊ नका. धन्यवाद. धन्यवाद सर. आमच्याकडे भरपूर नाही, सरांचं बोट सोडायचंच नाही. आमच्याकडे कुलकर्णी भरपूर आहेत. कुलकर्णी विचारवंत आहेत. नाही, हुशारच आहेत मॅडम, प्रश्नच नाही. नाही, जेवढे कुलकर्णी भेटले ना तेवढे विचारवंत, हुशार.
भरपूर कुलकर्णी आले आहेत पूर्वीपासून. नाही, आणि सरांचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की सर आपलं लेक्चर चालू असताना सुद्धा आम्ही काही प्रश्न विचारले तर लगेच त्याचं उत्तर देतात, म्हणजे थांबवत नाही. इतर ठिकाणी काय होतं की माझं संपल्यानंतर तुम्ही विचारा, तसं आपलं नाहीये सर. धन्यवाद. धन्यवाद. बरं, हळदणकर मॅडम, चला आता तुम्ही सांगा. सर 1 मिनिट बोलू का? हा, बोला बोला. हा सर, तुमच्याकडे सगळेजण आम्ही सगळे ना तुमच्या हाताखाली राहून एवढे तयार झाले की कुठल्याही लोकांना फसणार नाही, इतके शातीर म्हणले तरी चालेल. कोणालाही फसणार नाही आता सरांच्या हाताखाली राहून. थँक्यू. थँक्यू. बोला सर. तुमच्यासारखं कोणी शिकवत नाही, पण हे खरंय. तुम्ही जसं शिकवताना तसं सविस्तर कोणच सांगत नाही. धन्यवाद. जाधव मॅडम बोलताय का? हो सर. चला, खूप भारी आवाजावरून पण शिकवता, सविस्तर पूर्ण सांगता. आवाजावरून पण माणसाची नावं कळली पाहिजे. हो सर. नमस्कार. ठीक आहे, सर, ठीक आवाज आहे. येतोय माझा? हा, बोला. येतोय. सर, जेमिनीचं मी सुद्धा वाचलं आणि ऐकलं होतं, पण त्यावेळेला डोक्यात काही गेलं म्हणजे काही समजतच नव्हतं. पण आज तुम्ही जे सांगितलं ना, 7 स्थानं आणि 7 ग्रह यांचाच विचार जेमिनीमध्ये कशा पद्धतीने केला जातो, हे इतकं सुंदर. तुम्ही किती पुस्तकं वाचा, काही उपयोग नाही. प्रॅक्टिकली जे तुमच्याकडनं मिळतंय ना आम्हाला, ते इतकं छान मिळतंय ना की महागड्या क्लासला काय जाण्याचं, फक्त आम्ही काय करतो, महागड्या क्लासची जाहिरात बघतो काय आहे काय नाही, आणि ग्रुप जॉईन करून नंतर परत तो डिलीट मारून घेतो. फक्त एक अंदाज घेतो की लोक काय हे करतात. खूप मोठी जाहिरात असते, पण शेवटी हातात काय मिळणार आहे, ते डोंगर पोखरून उंदीर म्हणजे तशा प्रकारची गत आहे. त्यामुळे आता मी तर तुमच्याकडे 2019 पासून आहे ते आजपर्यंत चालूच आहे, आणि आतापर्यंत इतकं व्यवस्थित ज्ञान मिळालेलं आहे की जे कधीही कुठेही मिळणार नाही. गीता मॅडम पण खूप छान शिकवतायत. मुकेश सरांनी पण केपीचं छान घेतलेलं होतं. त्यामुळे मुकेश सरांचं तुमचे हे 2 जे आहेत, उजवा आणि डावा हात, त्यांनी क्लासचं धुरा बरोबर पुढे चालवलेली आहे. त्यामुळे मला तिघांनाही खूप खूप धन्यवाद सर. आणि असंच म्हणजे आम्ही अगदी तुम्ही आम्हाला पूर्ण ज्योतिषी कसा असावा अशा प्रकारे बनवणार आहात, आणि तेही निशुल्क. तुमचे हे अनंत अनंत कोटी उपकार आमच्यावर आहेत सर. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. बरं, आता हळदणकर मॅडम, चला आता निघूया. आज खरं तर उत्स्फूर्तरित्या बरेच अभिप्राय आले. अर्थातच यातच जैमिनी पद्धतीचं यश सामावलेलं आहे. आतापर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने सुरू केलेला ज्योतिषाचा वर्ग, ऑनलाईनचा हा वर्ग, त्याच्यातच अशा स्पेसिफिक अंडरलाईन करण्यासारखे मला क्लासेस असे वाटतात की ज्याच्यामध्ये आपण फलिताला चटकन हात घालू शकतो. तो म्हणजे एक अष्टक वर्ग सर तुम्ही जो शिकवला होता, त्याला सुद्धा कोणता ग्रह जास्त फलदायी आणि कोणत्या भावासाठी ठरेल याचं अचूक मूल्यमापन आपण त्या पद्धतीवरून केलं. त्यानंतर सर्वतोभद्र हा तर सगळ्याचा प्राणच होता, कारण सूक्ष्मांशांना धरून, नक्षत्रांना धरून, चरणांना धरून, ग्रहांना धरून, दिशांना धरून, आणि ग्रहांची स्थिती आणि ताराचक्र या सगळ्याचा एकत्रित इम्पॅक्ट, टोटल इम्पॅक्ट आपण त्या फल ज्योतिषामधून बघितला. त्यामुळे पण असं एक मनात सूर्या सिद्धांत, चंद्राचे हे सगळे असे होते टप्पे की त्या टप्प्यावरून आपण आयुष्यातल्या बऱ्याचशा घडामोडी उलगडू शकत होतो. तर अशी ती सर्वात कल्याणकारी आणि सगळं खूप चांगलं फलित दर्शवणारी अशी ती पद्धती तुम्ही आम्हाला शिकवली होती. त्यानंतर 16 वर्गाच्या ज्या कुंडल्या तुम्ही घेतल्या त्यातून सुद्धा चटकन एखाद्या डिफिकल्टीकडे आपण कसं जावं आणि त्यातून फलित कसं मिळवावं हे सांगितलं. पण बोलता बोलता ह्या 5 लेक्चरमध्ये जैमिनीच्या कुंडल्यांकडे आपण आलो, आणि ह्या 5 लेक्चरमधून हे कळलं की आरूढ म्हणजे आपण आपलं लग्न कोणत्या राशीवर आरूढ झालेलं आहे आणि त्या राशीमध्ये कोणता ग्रह बैठक धरून बसलेला आहे
या दोन गोष्टीशी संलग्न धरून ही जैमिनीची कुंडली आपण उलगडून दाखवली. प्रत्येक राशीच्या दृष्ट्या आणि प्रत्येक म्हणजे शाही दाराकारक पर्यंतचे 7 ग्रह 7 दालन ही त्या ग्रहांमध्ये कशी स्थिर झालेली आहेत आणि आता घेतलेल्या कुंडल्यांमधून कोणती ग्रह तिथे बसलेले आहेत या दोघांचे म्हणजे एकदा एक आपलं गणित फिक्स डोक्यात बसवलं की आत्माकारक सूर्यच असला पाहिजे, अमात्यकारक बुधच असला पाहिजे, भ्राताकारक मंगळच असला पाहिजे, या क्रमाने एकदा स्थिर ग्रह आपण आपल्या त्या पदाप्रमाणे डोक्यात बसवले तर आता तिथे चर राशी येऊन चर ग्रह कोणते बसलेले आहेत ते जर त्याच्याप्रमाणेच बसले असतील तर आपल्याला जास्त फलिताकडे जायला सुटेबल होऊन जाईल. याच मुद्द्याला धरून त्या राशीचा अधिपती हा कोणत्या भावात बसलेला आहे, त्या भावाचं फलित काय आहे हे जर आपण ताडून बघितलं तर चटकन 3 घरांची फलित आपण उलगडून घेऊ शकतो. म्हणजे चंद्र आणि सूर्य सोडले तर प्रत्येकाचे 2-2 राशी प्लस तो ग्रह जिथे बसलेला आहे तो, अशा पद्धतीने आपण 3 भावाच्या फलितापर्यंत जाऊन जातकाची कुंडली जास्त प्रकाशितपणे अभ्यासू शकतो. तर हे खूपच म्हणजे अशी एक नवीन आशा, प्रकाशाचा किरण कदाचित आत्माकारक सूर्यच असल्यामुळे पूर्ण कुंडलीवर प्रकाश टाकणारी अशी ही जैमिनी पद्धती ही कुंडलीच्या जास्त जवळ नेणारी आहे आणि खूपशा विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल जिव्हाळा वाटून त्याचा अभ्यास करतील, चांगल्या पद्धतीने करतील असं आपलं मार्गदर्शन आहे. तेव्हा मी या जैमिनीबद्दल आणि आपल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाबद्दल माझ्या वर्ग मैत्रिणींच्या तर्फे आणि सगळ्यांच्याच तर्फे आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद, थँक्यू. आता कुबल मॅडम बोला. हा पण सर आता खूप वेळ झालाय तर मी फक्त आभार मानू की काय करू, कारण आता नाही तुम्ही मॅडम बोला, वेळ झाला तर आता काय मुके नाहीये. ठीक आहे. सर्वात प्रथम सर तुम्हाला नमस्कार, चव्हाण मॅडम तुम्हाला नमस्कार. आणि आज सगळ्यांनी अगदी म्हणजे उत्स्फूर्तपणे अभिप्राय त्यांचे छान दिले. याच्यातच आपलं म्हणजे मॅडम म्हटल्याप्रमाणे हळदणकर मॅडम जैमिनीचं यश आहे, कारण त्यांना सगळ्यांना खूप छान कळते आणि तुम्ही पण खूप असं स्लोली आपण जरी जातोय पण प्रत्येक लेक्चर प्रत्येकाला अगदी मला वाटतं 100% आता कळत आहे. तर हळदणकर मॅडम तुम्हाला पण नमस्कार. तर सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याकडे कुंडली आली की आपण आधी त्याची जेमिनी कुंडली तयार करायची. तर ती कशी करायची, तर सगळ्यात म्हणजे ते आपलं जे लग्न आहे त्याचा लग्नेश कुठे बसला आहे. आवाज गेला का? माझा आवाज येत नाही का? हॅलो, नाही आवाज नाही येतोय आवाज येतोय मॅडम. येतो. हा ठीक आहे. तर मग आपला लग्नेश कुठे बसला आहे, तर आता आजचीच पत्रिका जर आपण घेतली तर त्याचा लग्नेश म्हणजे वृश्चिक राशीची आपली मूळ कुंडली आहे, तर त्याचा लग्नेश भाग्यात बसलेला आहे. म्हणजे मग तिथून परत आपण असे 9 ग्रह म्हणजे 9 स्थान मोजत आलो. मग आपलं जेमिनी कुंडलीचं लग्न हे आलं मीन. मग असं आपण ते मांडून घेतलं आणि मग ग्रहांची म्हणजे आत्माकारक अमात्यकारक ते तर आता सगळ्यांना कळालंच आहे जास्त डिग्रीचा. तर आता त्याच्याबद्दल मी जास्त नाही बोलत. तर आजच्या ह्याच्यात आपला सूर्य म्हणजे स्थिरकारक पण आणि चरकारक पण सूर्यच आलाय. तसेच पुत्रकारक म्हणजे तिथे गुरु आलाय आणि तिथे तो पण स्थिरकारक आणि चरकारक आहे. म्हणजे ह्या कुंडलीचा दर्जा तर आपल्याला कळालाच आहे, उत्तम झालेला आहे. पण आता धनस्थानाचा म्हणजे जेमिनी कुंडलीच्या तिथे मंगळ म्हणजे तिथे ऍक्च्युअली बुध असायला हवा, तो मंगळ आलाय. तर म्हणजे तो फार वाईट आहे असं नाही, पण आपल्याला आपण असं म्हणता येईल की त्याला असं आरामदायी नाही. म्हणजे ते भाग्य त्याचं आरामदायी नसेल. होईल भाग्य, कारण तो भाग्येशच आहे ना, पण म्हणजे आरामदायी नसणार कारण बुध असायला हवा तर त्याच्याऐवजी मंगळ आहे. दुसऱ्या ह्याच्यात पण तसाच चंद्र आलाय, तर तिथे ऍक्च्युअली मंगळ हवा आहे. म्हणजे तो भ्राताकारक इथे चंद्र आला आणि मातृकारक पण बुध आला. तर सरांनी सांगितलं म्हणजे तिथे पण चंद्र हवा, पण तरी सुद्धा बुध आल्यामुळे त्याचे म्हणजे जातकाचे पेरेंट्स आई बाबा हे चाणाक्ष असतील, म्हणजे चांगलं आहे तसा. आणि गुरु तर नो डाऊट चांगलाच आहे. तो गुरु शिवाय कर्मेश म्हणजे
दशम स्थानाचा पण स्वामी आहे आणि प्रथम स्थानाचा पण म्हणजे मीन लग्नाचा पण, त्याच्यामुळे तोही फलादेश चांगला मिळेल. दाराकारक जरी शनी असला तरी तो म्हणजे लाभाचा आणि व्ययाचा पण कारक आहे. पण शनी दाराकारक आल्यामुळे तुम्ही असं सांगितलं की त्या जातकाला म्हणजे आफ्टर मॅरेज किंवा त्याचा जोडीदार आल्यानंतर म्हणजे त्याचं भाग्याला सुरुवात होईल. अ, जरी शनी आला पण तो शनी काय म्हणायचं दीर्घ काळ म्हणजे त्याला ते भाग्य देईल असं. तर एकंदरीतच सर आता जास्त काही बोलत नाही, खरंच फार वेळ झालाय. पण खूप म्हणजे इतकं सुंदर हा क्लास तर संपू नाही वाटत. मग आम्हाला मला असं वाटतं की तुम्ही आम्हाला हे काय अभिप्राय देण्याच्या ऐवजी अजून 10-10 मिनिटं छान शिकवलं तरी चालेल. आणि खूप म्हणजे इतकं सुंदर म्हणजे जेमिनी काय असेल हे जेमिनी जेमिनी आपलं ऐकत होतो पण एवढं काही आम्हाला चटकन इतकं कळेल म्हणजे मलाच असं नाही. मला वाटतं जेवढे आपण कधी कधी 100 लोक असतात, आज 92-93 काहीतरी होतं. म्हणजे माझ्या सहित सर्वांना अगदी 100% तुम्ही जे शिकवता ते कळतं. त्यासाठी सर सगळ्यांतर्फे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. असेच शिकवत राहा. असं वाटतं की तुम्हाला ह्या वयात पण आम्ही इतका त्रास देतो, पण त्याच्यासाठी मी सर्वांतर्फे सॉरी म्हणते. पण खूप खूप धन्यवाद. हॅट्स ऑफ टू यू आता अँड युअर याच्यामध्ये डिवाइन आपण सोल सर. पुढची हा बोल. हा बोला पुढची जी बोला. स्टेप आहे तर हम्म. त्याच्यामध्ये जे काही नामावली आहे तर तो हा चार्ट मी तुम्हाला पाठवला होता आणि गटपय दिला पण आहे. होता. होय तर होय. त्या ठिकाणी त्याचा विचार कसा करावा हा याच्याबद्दल आपण पुढे संकेत करणार आहोत की होय. त्याच्यामधून कसं आपण नाव निवडावं किंवा हा कुठल्या राशीचा संबंध येतो, हा कुठल्या ग्रहाचा संबंध येतो. हा. तर त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला त्या ठिकाणी आणि अशा चर जीवना हा चरदशा पण शिकवणार ना सर ते की? सांगितलं ना ते हा नाही हो ना. ह्या नाही ज्या नाही. राशी हा आहेत तर हा राशीच्या हा दशा हा हो हो त्या त्या आहे. नाही पण ह्याच्यात अजून ते योगिनी दशा पण असतात ना, मग त्या नाही ना नाही 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 आपल्याला. नाही हा नाही. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे आता दशा आपल्याला मी तुम्हाला सांगितलं गटपयादी की शिकायचं. नाही. हा 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 नाही दशा हे हा जो कळालं. भाग आहे मॅडम हो की हो सव्य अपसव्य हा हो विषय हो. शिकलेला हा आहे. हा तर हा सव्य शिकवलं. अपसव्यामध्ये हो पंचम स्थान आणि भाग्यस्थान हा बरोबर. याच्यानंतरचं जे स्थान आहे त्याची दशा येस. कोणती हो आणि हो. त्याच्यामध्ये अजूनही सांगतो तुम्हाला हम्म की हम्म जेमिनीमध्ये असा जो काही दशेचा भाग जो सांगितलेला आहे तर ओके. तो दशाचा भाग कन्फर्म नाही आहे. बरोबर आहे. हा हा कन्फर्म नाही आहे. पण हम्म त्यावेळेला याला कदाचित दशेचा विचार केला गेला नसेल. तर मी हम्म तुम्हाला सांगितलं की विश्वोत्तरी दशा आहे, अष्टोत्तरी ही हम्म. नर्मदेच्या पलीकडे राजस्थानमध्ये मिळालेली आहे. होय. तर जे काही नर्मदेच्या ठिकाणी भरोळ जे भृगु ऋषी जे होते ते हम्म भरोळचे होते म्हणून तिथे त्यांचं नाव जे भृगु ओढले त्यांनी जे निर्माण केलं ती भृग संहिता आहे. हम्म. असं आहे. हम्म. आणि भृगु ऋषींचे वेगवेगळे फलादेश आहेत आणि हम्म. ह्या जे जैमिनीचे ऋषी जे होते ते जैमिनी साऊथ मध्ये जाऊन त्यांनी नॉर्थचं जे मटेरियल होतं ते विकसित केलं. हम्म. असं आहे. हम्म. आणि म्हणजे आज आता अजून शेवटचं ते राहिलं. तुम्ही संकल्प एक असं म्हणजे हे केलं होतं नमूद, तर ते दशम स्थान आणि लग्न स्थानातून बघायचं. तर yes, ते दोन्ही पण स्थान गुरुचेच येतात आणि शिवाय तो गुरु बरोबर. पुत्रकारक पण आहे. त्यामुळं म्हणून पण म्हणजे ती पत्रिका तशी पण खूपच उच्च दर्जाची ठरलेली आहे आजची. हा सर खूप आता खूप आणखी थँक्यू. थोडस हा सांगतो बोला बोला मॅडम बोला. हा की जेव्हा आपण उत्तर दिशेकडून मी उत्तर दिशा म्हणतो येस. उत्तर दिशेकडून जेव्हा आपण स्पष्ट आकाश पाहतो ते दक्षिणेचं आकाश दिसतं. अच्छा. उत्तरेचं आकाश दिसत नाही. नाही नाही. जर तुम्ही दक्षिणेला गेलात तरी उत्तरेचं आकाश दिसत नाही. हम्म. उत्तरेचं आकाशासाठी आपल्याला जी सप्तऋषींची नावं आहेत हम्म. तर त्या सप्तऋषींची जी काही तारे दिसतात सप्तर्षी येस. तर ते सप्तऋषीच आहेत. आणि ते तुम्हाला एकदम स्पष्ट आकाश असेल तर ते फक्त तारे रोज दिसतात, रोज पाहता येतात. मग ते कधी पहाटे पाहता येतात जसं उदित लग्न असेल त्याप्रमाणे, कधी रात्री पाहता येतात पण संध्याकाळ झाल्याशिवाय ते तारे पाहता येत नाही. ते फक्त उत्तरेलाच तुम्हाला आढळतात. पण ग्रह जे आहेत सगळे हे दक्षिणेकडे आल्याशिवाय तुम्हाला त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून हे जे सगळे आचार्य आहेत होते त्यांनी दीर्घकाळ उपासना ज्या केल्या त्या पर्वतांमध्ये जाऊन उत्तर दिशेकडेच केल्या. म्हणजे हिमालय आहे तर त्या ठिकाणी तुम्ही जर समजा हिमालयातून, मी तर स्वतः आकाश जे आहे ते मॉस्कोतून पण पाहिलेलं आहे, रशियातून पण पाहिलेलं आहे, लेनिनग्राड मधून पण पाहिलेलं आहे. तर उत्तरेकडून आकाश पाहण्याचा जो दक्षिणेचा आनंद आहे तो अतिशय वेगळा आहे.
असं आहे. म्हणून आकाश तुम्हाला पाहता येतं, फक्त सप्तर्षी जे आहेत ते दक्षिणेकडून उत्तरेकडे पाहता येतात आणि आकाशाचे जे ग्रह आहेत ते दक्षिणेकडे विराजमान असतात जेव्हा ते येतात बाहेर तेव्हा. असं आहे. आणि राशी सुद्धा तुम्हाला दक्षिणेला पाहता येतात चांगल्यापैकी. जसं आता हा एप्रिल महिना आता संपलाय, आता मे लागलाय. आता मे मध्ये आता बघितलं तर वृश्चिक लग्नाचा उदय हा संध्याकाळी 7:30 वाजता झालेला आहे. 7:30 वाजताचं लग्न हे वृश्चिक होतं एवढं नक्की. आणि आजची पत्रिका वृश्चिक लग्नावरतीच आपण 7:30 वाजता मांडली. बघा जरा कोणीतरी मदत करा. 7:30 वाजता लग्न वृश्चिक होतं का? आरूढ लग्न पण जलतत्वाचं चालेल. नाही, पण जे रनिंग हे होतं आता गोचर ते 7:30 वाजता वृश्चिक होतं का? मॅडम बघा. मॅडम 29 तारीख ना? हा, आज 29 आहे. 1 तारीख पकडा तरी चालेल. मे महिना आहे एवढं नक्की. मे एप्रिल महिना ना? एप्रिल महिना. हो सर, वृश्चिकच होतं. वृश्चिकच होतं. वृश्चिकच आहे सर. वृश्चिक सुरुवात होतं. 20 अंशाचं होतं. मग त्यावेळेला 7 वाजता जे आहे त्याला कारण काय सांगितलेलं आहे? जसं आपण 7:30चे स्पष्ट ग्रह पाहतो तर ते का पाहतो? कारण 5.5 तास आपण अगोदर आहोत. ही भूमिका कुठल्या याच्यात पंचांगात लिहिली नाही. त्यांनी सांगितलं 5.5चे स्पष्ट ग्रह. एनिवे तो त्यांचा प्रश्न आहे. बोला काय आलं? बरं ठीक आहे, हरकत नाही. कोल मॅडम धन्यवाद, हळदणकर मॅडम धन्यवाद, चव्हाण मॅडम धन्यवाद. सगळ्यांचे अभिप्राय चांगले मिळाले. तर असे शिकत राहा. धन्यवाद सर. थँक्यू सर. छान क्लास झाला सर. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद.